आपल्यावरती केलेला विनोद स्वीकारता येणे आणि समोरचा माणूस जेव्हा विनोद करतो तेव्हा त्याला तुम्हाला काहीतरी फटकवायचं नसतं, त्याला काहीतरी एक विसंगती दाखवून द्यायची असते जी कदाचित त्याच्या स्वतःच सुद्धा असेल. विनोद नाही टिकवायचंय, आपल्याला टिकवायचंय ते सुंदर जीवन. पुलंनी इतिहासामधलं किंवा पुराणामधलं असं कोणी सोडलं नाही ज्यांना पुलंनी चेष्टा केली नाही. त्यांची म्हणजे काय काय आहे, आपण तेव्हा का संवेदनशील होतो, का आपल्याला हे सगळं ऍक्सेप्ट होत होतं, आणि आत्ताच हा म्हणाला तसं की काय आपल्या भावना काय दुखावल्या जातात. पूर्वी विनोद पचवण्यासाठी लागणारा वेळ होता लोकांकडे, आता तो वेळ कमी झालेला आहे. आणि दुसरं रिस्पॉन्स म्हणजे समजा मुंबईतल्या एखाद्या लेखकाने काहीतरी लिहिलं आणि त्यातलं एखादं वाक्य, एखादं काहीतरी भाष्य जे आहे ते नागपूरच्या एखाद्या वाचकाला खटकलं, पण तो त्याला सांगायला जाणार कुठून. आता असं आहे की राग निवळायला किंवा विनोद पचायला वेळच नाही. मी वाचलं, मला राग आला, मी ट्विट केलं ताबडतोब. विनोद जे आहे ना ते एका बेसिक, तुम्ही मनाने थोडेसे प्रसन्न असाल ना तर तुम्हाला हे सगळं समजू शकतं, त्याच्याबद्दल तुम्हाला आदर वाटू शकतो, आपुलकी वाटू शकते. अजिबात आमच्या कोणाचं कौतुक असण्याची गरज नाहीये. कदाचित हे शास्त्रीय संगीताच्या बाबतीतही आपण अनुभव की मला हे कळत नाहीये, हे खरं आहे, पण हे काहीतरी मौल्यवान आहे आणि हे मला कळत नाहीये, इतकं तरी मला कळलं पाहिजे. कॉमेडियन विनोद करतो हा त्यांच्या पक्षाचा आहे, हा आपल्या विरुद्धच करतो. म्हणजे त्याचा विनोद कितीही चांगला असला तरी त्याला मी हसत नाही, आणि दोन्ही बाजूनी हे असं चाललेलं आहे. तर हे व्हायला नको. विनोदाला विनोद म्हणून स्वीकारता आलं पाहिजे, आणि विनोदाला उत्तर द्यायचं असेल तर तेही विनोदातच देता आलं पाहिजे. असं केलं तरच म्हणजे विनोद वाढेल, विनोद टिकेल आणि एक हेल्दी वातावरण निर्माण होईल असं मला वाटतं. गांभीर्याचा आव आणता येतो, विनोद बुद्धी मात्र तुमच्या DNA मध्ये असावी लागते. नमस्कार, सुस्वागतम. सारस्वत बँक प्रस्तुत लोकसत्ता अभिजात लिट फेस्टमध्ये उपस्थित मान्यवरांचं लोकसत्ताच्या वतीने मी कुणाल रेगे मनपूर्वक स्वागत करतो. या अभिजात लिट फेस्टचे सहप्रायोजक आहेत केसरी टूर्स, विशेष सहाय्य कौटिल्य मल्टीक्रिएशन आणि CFS, आणि पॉवर्ड बाय कालनिर्णय. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे, कारण ही सगळी मंडळी आपल्यासोबत आहेत म्हणून हे असं सगळं भव्य दिव्य उभं करणं हे सोयीचं होतं. हे आपल्या माहितीसाठी. रसिको, साहित्य, संगीत, नाट्य, चित्र, शिल्प, काव्य, विडंबनसुद्धा, परिसंवाद, चर्चासत्र, हे सगळं काही ह्या लिट फेस्टमध्ये आहे. 30 तारखेला याचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर 1 तारखेपासून आता सुरुवातीला मुंबईत प्रभादेवी इथे, काल कल्याणला, आज आता इथे ठाण्यामध्ये, उद्या पार्ल्याला, मग पुन्हा ठाणा, असं सगळे ह्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. दिवसाला जवळपास 3 ते 4 कार्यक्रम, 5 कार्यक्रम, 6 कार्यक्रम असे वेगवेगळ्या ठिकाणी एकाच संकुलामध्ये होत आहेत. आता आजचा जो कार्यक्रम आहे इथे, जे चर्चासत्र होणार आहे ते आजच्या काळातील विनोदी लेखन हा विषय आहे. आजच्या विनोदी लेखनाविषयी उहापोह करणारे चर्चासत्र, आणि मराठी साहित्यातच नव्हे तर चित्रपट आणि नाट्य माध्यमातही विनोदी लेखनाला अधिक मागणी आहे हे खरं तर आपण सगळे जाणतो. आता हे माध्यम कसं आहे याविषयी आपल्याला अधिक माहिती करून घ्यायची, आणि म्हणूनच या विषयावरती चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यात सहभागी होत आहेत प्रसिद्ध लेखक सॅबी परेरा आणि मंदार भारदे सर. मी दोघांनाही इथे या रंगमंचावरती आमंत्रित करतो. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया, आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दोघांनाही विनंती आहे, आपण कृपया असं नसतं बाबा. आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मी आमंत्रित करतो ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध लेखक मुकुंद संगोराम सरांना. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. मी संगोराम सरांना विनंती करतो, आपण चर्चासत्राला सुरुवात करूया. हे सगळं झालं की मग त्यांचा सत्कार वगैरे ह्या विषयाकडे वळूया. फक्त एक विनंती छोटीशी तुम्हाला आहे, आपल्याजवळ असलेली जी चलत ध्वनी यंत्र जी आहेत ती सायलेंटवर ठेवा. धन्यवाद. नमस्कार. एका वेगळ्या विषयावर आपण खरं म्हणजे गप्पा मारायला इथं जमलेलो आहोत. मराठीतले आजचे अत्यंत आघाडीचे दमदार लेखक म्हणून या दोघांचा लोकसत्ताचे वाचक म्हणून तुमचा नक्की परिचय यापूर्वीच झालेला असेल. तो लेखनातून झालेला आहे. आता त्यांच्या विचारांचा पण परिचय तुम्हाला आजच्या या गप्पांमधून होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं की आपण ज्या भाषेत वावरतो आहोत त्या भाषेला विनोदाची एक अतिशय संपन्न अशी परंपरा आहे. भारतातल्या फार कमी भाषांना विनोद इतका संपन्नपणे पचवता आला, आणि तसं म्हणायला गेलं तर मराठीतला विनोद आहे की फार फार जुना इतकाही नाही.
श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचं पहिलं पुस्तक 1902 साली प्रकाशित झालं, म्हणजे 125 वर्ष आसपास झाली असतील. पण या 125 वर्षात मराठी विनोदानं खूप वाटावळणं घेतली आणि मराठी विनोद खूप लोकांपर्यंत पोचला. लोकांनी त्याला कमालीचा प्रतिसाद दिला. आपल्या मराठीतलीच एक म्हण आहे, टवाळा आवडे विनोद. पण तरीही आपल्याकडे विनोद अतिशय गांभीर्यानं घेतला गेला. त्याचं कारण असं आहे की विनोद ही खरोखर एक बुद्धिगम्य प्रक्रिया आहे. विनोदाकडे गांभीर्यानंच पाहायला पाहिजे. आणि तसं पाहणारे अनेक लेखक, मी तुम्हाला फक्त नुसती नावं सांगितली तरी तुमच्या लक्षात येईल. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर असतील, रामगणेश गडकरी असतील, चिमवी जोशी असतील, पु ल देशपांडे असतील, जयवंत दळवींचा ठणठणपाळ असेल, कितीतरी नावं मराठीमध्ये सातत्यानं लेखन करणारी आपल्यासमोर सहज आठवतात. या सगळ्या लेखकांनी मराठी साहित्यातलं विनोदाचं दालन खरोखर मोठ्या प्रमाणात संपन्न केलं. आणि ते संपन्न करत असताना साहित्यात विनोदाला एक अनन्यसाधारण महत्त्व पण प्राप्त करून दिलं. त्यामुळे या प्रतिभावान साहित्यिकांच्या स्मरण करताना मराठी साहित्यात नव्हे तर जगातल्या सगळ्या साहित्यात सातत्यानं विनोदाला खालचं स्थान मिळत गेलं. शोकात्मिका हे साहित्यातलं सर्वोच्च लेखन आहे असं मानलं गेलं. पण मराठीनं हा मुद्दा खोडून काढला आणि विनोदाला पण त्याच दर्जाचं स्थान मिळवून देण्यात या सगळ्या लेखकांनी खूप मोठे योगदान केलं. त्यामुळे या दोघंही महत्त्वाच्या लेखकांशी गप्पा मारताना मला त्यांच्याकडून एकच जाणून घ्यायचं आहे की उगाचच गावभर ज्या टवाळक्या होतात की संपला विनोद, आता विनोदाचं काही होत नाही, तर या दोघांकडे पाहिल्यानंतर खात्री पडते की असं काही नाही आहे. विनोद उत्तम पद्धतीनं व्यक्त होतो, तो लोकांना आवडतो, लोकांना त्याच्यातून काहीतरी मिळतं. तर तुम्हाला दोघांनाही मी प्रश्न विचारणार आहे, पण म्हणजे मुद्दा असा आहे की मी कमी बोलणं आणि तुम्ही खूप जास्त बोलणं. तुम्ही आपापसात बोलू शकता, आपण तिघं आपापसात बोलू शकतो. प्रश्न उत्तर असं न करता आपण गप्पांच्या स्वरूपात जाऊ. पण जरा ट्रिगर आउट करण्यासाठी म्हणून एक सुरुवात मी करून देतो की तुम्हाला दोघांनाही विनोदी लेखन करावं. विनोदाकडे तुम्ही कशामुळे वळलात, काय आकर्षणाचा बिंदू काय होता, कशामुळे तुम्हाला आपण असं लिहावं, कथा लिहावी, कविता लिहावी, कादंबरी लिहावी असं न वाटतं आपण काहीतरी या पद्धतीचं लिहावं, असं कशामुळे वाटलं असेल? नमस्कार. सर्वात प्रथम लोकसत्ता अभिजात लिटफेस्टसाठी आम्हा दोघांना, मला आणि मंदारला इथं बोलावलं याबद्दल मी या आयोजकांचे, संपूर्ण लोकसत्ता परिवाराचे, आमच्या दोघांतर्फे आणि मुकुंद सरांतर्फे सुद्धा आभार मानतो. की सरांनी आता म्हटल्याप्रमाणे की अभिजात ही कला आहे, परंतु आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर विनोदाला अभिजातचं लेबल लावलं जात नाही. त्या दिवशी 2 दिवसापूर्वी विनाताईंची मुलाखत झाली, त्याही म्हणाल्या, त्यांना जेव्हा बोलावलं त्या म्हणाले की त्या चरित्रलेखिका आहेत आणि चरित्रलेखक किंवा चरित्रलेखन हा अभिजात वाङ्मय प्रकार मानला जात नाही. आणि तशीच परिस्थिती विनोदाची देखील आहे. विनोदाला देखील अभिजात वाङ्मय प्रकार मानला जात नाही. म्हणजे 125 वर्षाची, 150 वर्षाची आपल्या मराठीतील विनोदाला परंपरा आहे. इतक्या चांगल्या लोकांनी, चांगल्या लेखकांनी विनोदाच्या बाबतीत चांगलं काम करून ठेवलेलं आहे. खूप मोठे माइलस्टोन तयार करून ठेवलेले आहेत. असं असून देखील जेव्हा उत्तम पुस्तकाची जेव्हा निवड करायची असते, त्याला एखादा पुरस्कार द्यायचा असतो, तेव्हा विनोदी साहित्य हे थोडंसं मागेच पडते. इतकंच कशाला, म्हणजे आता आपण 2 आठवड्यापूर्वी लोकसत्तामध्ये जी ठराविक मान्यवरांकडून पुस्तकांची यादी मागवतो आणि प्रसिद्ध करतो दरवर्षी, त्या पूर्ण यादीमध्ये पाहिलं आपण, त्यात 1 किंवा 2 पुस्तक तुम्हाला विनोदी दिसेल. विनोदी लेखक नाही आहेत का, तर आहेत. विनोदी लेखन होत नाही का, तर तेही होते. मात्र जेव्हा एखाद्या मान्यवराला आपल्याला हे पुस्तक आवडलं हे सांगावायचं असतं, तेव्हा मला विनोदी पुस्तक त्याला खरं म्हणजे आवडलेलं असतं, परंतु जाहीरपणे सांगायला म्हणजे माझ्या अभिरुचीमध्ये काहीतरी कमीपणा येईल, कमीपणा दिसेल असं वाटतं की काय कुणास ठाऊक. त्यामुळे जे लोक खाजगीमध्ये
वैयक्तिक भेटल्यावर सांगतात की बाबा हे पुस्तक अतिशय उत्तम आहे, मला खूप आवडलं, पोट भरून हसवलं. परंतु जेव्हा जाहीरपणे त्यांना सांगायला लागते की तुला आवडलेली 5 पुस्तकं सांग, त्याच्यामध्ये विनोदी पुस्तकाचं नाव नसतं. तर हे जनरिक झालं. तुमचा जो प्रश्न होता, तुम्ही म्हटलं की विनोदी लिहावं असं का वाटलं. तर जे आपल्याला वाचायला आवडतं तशाच प्रकारचं आपण लिहावं, हा साधा सरळ अप्रोच होता. याच्यापेक्षा काही वेगळं नाही. की लहानपणापासून हलकं फुलकं विनोदी वाचायला आवडत होतं आणि म्हणजे बाकीचंही वाचत होतो, कादंबऱ्या वाचल्या, कथा वाचल्या, खूप काही वाचत होतो. तर 2 गोष्टी आहेत, एक आवडणं आणि दुसरं ते जमणं. तर हे जे करत होतो यातलं आतापर्यंत फक्त एवढंच जमलेलं आहे की जमलेलं आहे. आता हल्ली कथा लिहायला लागलेलो आहे, त्या जमायला लागल्यावर तेही करीन. परंतु असं नाही की परवा एलकुंचवार म्हणाले की त्यांनी एक हे लिहिलं आणि त्याच्यानंतर ते सोडून दिलं. आपलं तसं नाही आहे की मला विनोद जमतो, विनोदी लिहिता येतं, विनोदी लिहिणार आहे, त्या व्यतिरिक्त काही जमत असेल तर तोही प्रयत्न करीत राहणार आहे, असं लिहित राहायचा प्लॅन आहे. आणि दुसरी गोष्ट की विनोदीच का लिहितो, दुसरं का नाही लिहित. तर म्हणजे तसं पाहायला गेलं तर मी लिहायलाच मुळात खूप उशिरा सुरुवात केली. वयाच्या 45व्या वर्षी मी लिहायला लागलो. आज 54 वर्षाचा आहे, तर 9 वर्षाचा लेखक आहे मी. हां, म्हणजे तसं पाहिलं तर अगदी म्हणजे हां 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 म्हणजे बाल नसलेलं बाल साहित्यिक आहे. तर बालसाहित्य का नाही लिहिलं, हां बालसाहित्याचा विषय निघाला. तर बालसाहित्य का नाही लिहिलं, तर बालसाहित्य एवढ्यासाठी नाही लिहिलं की साने गुरुजींनी म्हटलेलं आहे की करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयांचे. आपण मनोरंजन केलं आणि देवाला आपण आवडलं तो काय करा. तर म्हणून त्यामुळे तेही केलं नाही. आणि विनोद आपल्याला जमतो तर म्हटलं करून बघूया. मी विनोदी लिहित नाही ॲक्च्युली, पण येस मी जे काही थोडंफार लिहू शकलो आहे आणि ऑफकोर्स ते लोकसत्तामुळेच मी पहिल्यांदा पुस्तक किंवा या स्वरूपामध्ये लिहू शकलो. मी ना उपहास लिहितो आणि लोक तो विनोदाने घेतात. सो मी ॲक्च्युली सटायर लिहितो आणि मला सटायर का सुचतं आणि मला ते लिहावं असं का वाटतं, म्हणजे खरोखरच महाराष्ट्राने माझं आभारी ऋणी असलं पाहिजे. मी कविता लिहित नाही. मी जे मला जमतंय, मला वाटतं ज्या शब्दांमध्ये व्यक्त व्हावं असं वाटतं तेच लिहितो. त्याच्यामध्ये माझ्या अगदी काळजातून उपहास आलेला असतो आणि लोक त्याला हसतात. म्हणजे मी विचारतो की मी हे का लिहिलं किंवा अजूनही काही वेळेला मी का लिहितो, याचं मला स्वतःला उत्तर मिळालेलं जे आहे ते असं आहे, कारण की मी स्वतःला खून करायची परवानगी देत नाही. तो मी खून नाही करू शकत, मग मी राग कसा काढायचा. तर मी होता होईल तेवढं उपहास करण्याचा प्रयत्न करतो. आत्ताच्या एकूण सगळ्या माहोलमध्ये असं होतं की हा आपल्याला याच्याबद्दल नाही लिहिता येणार, आपण याच्याबद्दल लिहिता कामा नये, आपल्याला हे खटकतंय, आपल्याला हे भयंकर हास्यास्पद वाटतंय, पण आपल्याला याच्याबद्दल लिहिता कामा नये. त्यानंतरही दशांगुळे जे उरतं, जे उरतं त्याच्यावरही अमर्याद उपहास केला जाऊ शकतो आणि लोक ते विनोद म्हणून स्वीकारू शकतात. हे सांगण्याचं कारण असं की काय म्हणजे विनोदाला बरे दिवस यावेत का, ते आपण काय त्याच्यावर भाष्य करणार. पण मला असं वाटतं की माणसाला दिसायला कमी लागलंय आणि ते दाखवण्याची बहुतांश ज्या काही टूल्समध्ये शक्यता आहे त्यातला एक उपहास आणि विनोद आहे की जे दाखवून देऊ शकतं. म्हणजे मला अनाकलनीय आहे की आपण कबूतर वाचवतोय आणि हत्तीला वाऱ्यावर सोडले आणि हे खटकतही नाही आहे आपल्याला. आपल्याला रोज चालत असताना इतक्या सगळ्या गोष्टी दिसतात. या गोष्टी माझी अशी आशा आहे की हे मी क्रांतीतनं मांडायचा प्रयत्न केला, याची मी आंदोलन उभं करायचा प्रयत्न केला तर माणसांना कदाचित कधीच समजणार नाही. हे मी उपहासातनं मांडायला गेलो, याची मी चेष्टा केली तर शक्यता अशी आहे की माणसाला समजण्याचा वेग कदाचित वाढू शकेल. सो मला असं वाटतं की आपल्या भवतालामध्ये
की जास्त टोकदारपणे लोक विसंगतीपूर्ण वागतायत याच्या दृष्टीने थोडे जरी डोळे सगळ्यांचे किलकिले झाले तर आपल्या सगळ्या एकूण जगण्यामध्ये जरा बरी संगती येऊ शकेल. तर मला आत्ता तरी मला असं वाटतं की मला ते एक हत्यार मिळालंय आणि तेच वापरून जेवढं शक्य आहे तेवढं आपण करूया. पण हे करण्यासाठी सुद्धा एक भाषेचा रियाज असावा लागतो. असं उठलं आणि लिहायला लागलो आणि लिहिता आलं असं होत नाही. त्यासाठी मुळात एक भाषेची पृष्ठभूमी असावी लागते. तुम्ही जसं मगाशी म्हणालात की आपण हत्तींना रस्त्यावर सोडले आणि ते सगळी शेतं उधळत आहेत आणि आपण कबुतरांना वाचवतोय. ही विसंगती लक्षात आल्यानंतर ती मांडण्यासाठीची जी शैली आहे ती शैली येते कुठून, तर ती भाषेच्या रियाजातून येते. त्यासाठी चांगलं वाचन, चांगल्या माणसांच्या संपर्कात असणं, हा विचार तुम्ही ठरवून केलात का आपाततः घडत गेलं? मला असं वाटतं की तुम्हाला म्हणजे एक फॉर्म असेल, कवितावाल्यांचा आहे, लिखाण करणाऱ्यांचा आहे, कादंबरीचा आहे, वर्तमानपत्रे लिहिणाऱ्यांचा आहे. तो फॉर्मचा सगळं मिळून आग्रह काय असतो. तर माझ्याकडे एक स्टोरी आहे, ती मला सांगायची आहे, तुला सांगतो म्हणून जो आपण सुरुवात करतो त्याच्यातलं ज्याचा त्याचा फॉर्म जो आहे ते फॉर्म घेऊन येतो. सो मला वाटतं मला काय किंवा सॅबीला काय आम्हाला तिरकं सुचतं, विसंगतीपूर्ण सुचतं, हाच फॉर्म आहे. हा फॉर्म वापरून याला भाषा काय आहे, माझ्या पाठीमागे लोकांनी काय केलंय, माझ्या काही बंधनं नाही आहेत त्याची. म्हणजे काय एकही समजा मोठा विनोदी लिहिणारा माणूस झाला नसता तरी हाच फॉर्म राहिला असता. तुमचं दोघांचंही वेगळेपण हेच आहे की हे मागचं ओझं तुम्ही बाळगत नाही. एक लाईन फक्त याला ऍड करायची वाटते की कुणीतरी म्हटलेलं आहे की गांभीर्याचा आव आणता येतो, विनोद बुद्धी मात्र तुमच्या DNA मध्ये असावी लागते. खरे, अगदी बरोबर. तर ती विनोद बुद्धी आहे तिरकसपणे म्हणजे कुठल्याही घटनेकडे तिरकसपणे किंवा त्यातला जो विरोधाभास आहे, म्हणजे तुम्हाला जेव्हा बाकी लोकांना एवढीशी फट दिसते ना, फट तेवढीच असते, आम्हाला ती मोठी दिसते. हा एक फरक आहे की तेवढीशीच फट आहे पण आम्हाला मोठी दिसते. खूप लांबचं नाही, एक जवळचं उदाहरण देतो. 2 दिवसापूर्वीचं आपल्याकडे एलकुंचवार सर आले होते इथे या मंचावरती. त्यांनी सांगितलं की नाट्यगृहामध्ये ज्या वाक्याला टाळी पडते ते वाक्य असुंदर असतं, वाईट असतं. एलकुंचवाराच्या या वाक्याला जोरदार टाळ्या पडल्या. आणि मी खरं सांगू का की हे कागदावर तेवढं उतरवता येईल, दरवेळेला साधेल हा भाग नाही आहे. पण मला अशी गंमत वाटते की तुम्ही बघायला सुरुवात करतात आणि तुम्हाला त्याच्यातनं स्टोरीज मिळत जातात. सगळ्या स्टोरी कागदावर आणण्याचं तुमची ताकद असते, तुमच्यात तेवढं नाही आहे. म्हणजे तुम्हाला मी गंमत सांगतो. मी ना माझ्या व्यवसायाचा भाग म्हणून एका मोठ्या राजकारण्याच्या मुलाबरोबर आम्ही दोघं जण म्हणजे तो क्लायंट आणि मी आपला उगाच त्याच्याबरोबर असं आम्ही हेलिकॉप्टरने एका मराठवाड्यातल्या छोट्या गावामध्ये गेलो. तर आम्ही त्याच्या रेंज रोवरमधनं आधी हेलिपॅडला गेलो, मग त्या हेलिकॉप्टरमधून आम्ही त्या छोट्या खेड्यामध्ये गेलो. तिथे असे खूप सारे गावातली लोक वगैरे जमलेली होती आणि तिथे त्याने कळवळून गरिबांचे प्रश्न मांडले आणि मी थक्क झालो. म्हणजे मला कळेच ना काय मस्त आहे हे सगळं, कारण मी त्याला बालपणापासून त्याला ओळखतो आणि मी खात्रीनं सांगतो की त्याने शेवटचा गरीब बघून 15-20 वर्ष झाले असते आणि तो ते मांडत होता. मी लिहिलं पण आणि मला ते आवडलं. त्याला मी विचारलं परत येताना त्याने म्हणजे त्याला बिचारायला ते स्थानिक पाण्याची ॲलर्जी म्हणून इम्पोर्ट केलेलं पाणी आम्ही हेलिकॉप्टरमध्ये ठेवलेलं ते आम्ही आपले दोघं पितोय. त्याला मी म्हणलो अरे काय तुझं जबरदस्त आहे, तुझं केवढा अभ्यास आहे. म्हणलं तू कसं काय मला माहीतच नाही झालं, तू हयातभर नरिमन पॉईंटला नाही तर बांद्र्याला पडलेला असतोस, तुला एवढे गरीब पाहिलंस तू चांगलं त्याचे दुःख. आणि तो म्हणला अरे काय म्हणजे त्याने काय ते कळवळा आणि त्या गरीबाचं सगळं दुःख आणि त्या फाटक्या साड्या आणि त्या बाईचं कुंकू पुसलं जाणं काय 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 तो इतका भयंकर भेदक बोलला होता. आय वॉज थ्रिल्ड. कसं काय असं झालं त्याला मी विचारलं. तो मला म्हणाला की अरे ते काय नाही म्हणे माझ्या वडिलांचं भाषण होतं म्हणे हे असंच जाऊन म्हणे मी त्याचे मुद्दे काढले होते.
म्हणे माझे वडील 25 वर्ष गरिबाबद्दल हेच सांगतात. मी म्हणे पाठ केलं, मी आता दिसले साधारण ग्रामीण भागात गेलो की मी गरिबाबद्दल असंच बोलतो. आता तुम्हाला हे माझ्या कल्पनेतलं नाहीये. इतकं जास्त आपला भवताल विनोदी बनलेला आहे, म्हणजे इतकं त्याच्यात काय 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 घडतंय. चारही हातांनी विनोद घडतोय, सर्व दिशांना घडतोय. जे कोणी याच्याकडे गांभीर्याने विचारे बघत असतील त्यांना मटेरियल कमी आहे. आम्हाला कमी असायचं काही कारण नाही. लोक वाटत सुटलेत गावोगाव, आणि तुम्ही त्याच्यामध्ये आम्हाला काही करायला लागत नाही. तुमच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय, तुमच्यासाठी घेता किती घेशील दो करा नाही, तुम्हाला 10 हात मिळाले तरी पुरतील. चारी हातांनी लोक वाटत सुटलेत आणि ते घडतंय. कोणालाही मी तुम्हाला सांगतो, काय लिहित असू, याच्या सदरात याने काय लिहिलं असेल, माझ्या सदरात मी काय लिहिलं असेल. आता परत लोकल इलेक्शन्स येऊ घातलेत. अहो तुम्ही मॅनिफेस्टो हातामध्ये घ्या, खळखळून असायला येतं. लोक गांभीर्याने घेतात, त्याला येतात बितात, बघतात. अक्षरशः मी तुम्हाला किस्सा सांगतो की एका, आता मुद्दाम राजकीय पक्षाचं नाव घेत नाही तर नको ते भानगडी, त्यांनी बिचाऱ्यांनी एक मॅनिफेस्टो छापला. त्या मॅनिफेस्टोवर इतका त्यांनी खपाटीला गेलेली पोट, ते मागं सगळं वैराण, आणि असं त्यांनी त्याच्यावर चित्र छापलं आणि तो प्रकाशित केला. नाही, गरिबाचा त्याच्याबद्दल त्याचा उल्लेख, आणि ते इतकं मी हातात घेतलं, मला भरून आलं. म्हणणार काय छान आहे. मग नंतर मला कळलं की अरे त्यांनी तो गरीब जो आणला होता तो आफ्रिकेतलं चित्र होतं. आणि महाराष्ट्र राज्याचा मॅनिफेस्टो मध्ये आफ्रिकेतला गरीब धरून आणला. म्हणजे इतके सुद्धा कष्ट घेतले नाहीत की त्याने. मग मला लक्षात आलं की हा मॅनिफेस्टो बनला नरिमन पॉइंटला. तिथल्या त्या चकचकीत सगळ्या ऑफिसेस मधनं समुद्र दिसतो, ट्रायडंट दिसतं, मंत्रालय दिसतं, गरीब कुठे दिसतो. तर या बिचाऱ्यांची चूक काय आहे की त्यांनी जर का ते केलं असेल. सो तुम्ही आता बघा, येतील आता आजच, आता 4 वाजता मला वाटतं चालूच आहे ती पत्रकार परिषद. तुम्हाला मॅनिफेस्टो घ्या, संभाळा जीवाच्या कराराने मागच्या 5-6 इलेक्शनचे मॅनिफेस्टो आणि जस्ट चेक करा. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही 95, 2000, 2009, 2014 कुठलाही मॅनिफेस्टो काढा, त्यातल्या तारखांशी आजच्या तारखा जुळवा, अमर्याद विनोद तयार होत राहील. त्यामुळे काही करायला नाही लागत सर. मॅनिफेस्टोचा विषय निघाला म्हणून सांगतो. याने जे सांगितलं की मॅनिफेस्टोसाठी 2 प्रकारचे फोटो लागतात. आपण काय आहोत हे दाखवण्यासाठी ते आफ्रिकेतले फोटो आणतात, आणि आम्ही काय करणार आहोत यासाठी ते दुबई आणि युरोपचे फोटो घेऊन येतात. आपलं काहीच दाखवत नाही. उपहासाचा याने सांगितलं की म्हणजे दोघांचाही आमची शैली तीच आहे की आम्ही उपहास करतो, लोकांना तो विनोद वाटतो. होतं काय की एक 5-7 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी एखादा लेख लिहिलेला असतो, पोस्ट लिहिलेली असते, ओके, की भ्रष्टाचारावर लिहिली आहे, रस्त्यातल्या खड्ड्यावरती लिहिली आहे. मला असं वाटतं की ती पोस्ट परत वापरता आली नाही पाहिजे. पण दुर्दैव असं की दरवर्षी तीच पोस्ट मी रिपोस्ट म्हणून टाकतो आणि तेव्हाही लागू पडते. हे आपलं दुर्दैव आणि आहे. नवी वाटते, लोक नवी वाटते की आताच्या घटनेवरती लिहिलं असं वाटते. हे आपलं दुर्दैव आहे. पण आपण इतके पाय रोवून होत ना, इतके घट्ट उभे होत आपण या मातीमध्ये, आपण बदलतच नाही आणि बदलूच देत नाही आजूबाजूला. म्हणजे आपल्याला सगळं तसंच लागतं, काहीही बदलत नाही आपण. म्हणजे काय काय करायचं सांगा. रजनीशांना म्हणजे अमेरिकेने हाकललं, शेकडो देशांनी त्यांना हाकललं, आपण आपलं हाकलता येत नाही म्हणून सांभाळलं वगैरे वगैरे. हां, आत्ताच्या काळामध्ये तुम्ही असेच कोणीतरी शोधून काढाल की ते काहीतरी सरकारवर बोलतायत, संस्थेवर बोलतायत, धर्मांवर बोलतायत, त्यांना पण तुडवतात. फॉर्म बदलायला पाहिजे ना, समोरच्यांनी तरी बदलायला पाहिजे ना, मोठे आहेत ना ते. म्हणजे तेव्हाही तुम्ही तेच करत होतात, आजही तेच करतायत. नाही, विनोदासाठी हे भवतालातच विनोद असतो. तुम्ही जे म्हणता ते खरे. आसपास जरा डोळे नीट उघडले आणि तुमची नजर कशी तयार होते त्याच्यावर आहे. कोणाला त्यात कविता सापडते, त्या कारुण्याची कविता होते, कोणाला त्याची कादंबरी होते, कोणाला त्याचा विनोद सापडतो. मुद्दा असा आहे की आपण त्याच्याकडे कसे पाहतो हे जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच तुम्ही ते कुठल्या तीव्रतेनं मांडता ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे. नुसतं उपहास म्हणून तो विनोदी घेतला जात नाही. त्यातलं सत्य तुम्ही त्याच तीव्रतेनं आणि पोटतिडकीनं उपहासाच्या शैलीनं मांडता म्हणून ते पोचतं ना. बरोबर. म्हणजे यात आणखी एक गोष्ट आहे की बऱ्याचदा असं होतं
की जे पाहिलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला जे लिहायचं आहे ते इतक्या तीव्रतेने सुचतं आणि लिहावंसं वाटतं. परंतु आजकाल इतक्या म्हणजे आपल्या भावना काकू खूपच नाजूक झालेले आहेत. तर त्यामुळे होतं काय, भावना, संस्कृती या सगळ्यांचा खूप विचार करावा लागतो. आणि एवढे वेगवेगळे घटक आहेत ज्यांच्या भावना दुखावू शकतात. एवढे धर्म, एवढ्या जाती, भौगोलिक ठिकाणं, कुणाच्या भावना कशामुळे दुखावतील काही सांगता येत नाही. त्यामुळे म्हणजे सुचलेलं कदाचित खूप टोकदार असतं, परंतु बऱ्याचदा त्यात पाणी घालून ती टोक पातळ करावी लागते लेखकाला. कारण ते जास्त बोचू नये, फक्त थोडंसं लागावं, जास्त टोचू नये त्याला, असंही करावं लागतं. त्यामुळे हा उपरोध केलेला असतो, परंतु आताच्या सध्याच्या वातावरणामध्ये तो उपरोध जेवढा टोकदार सुचलेला आहे तेवढ्या टोकदारपणे पोहोचवताही येत नाही, ही देखील एक खंत आहे. तुम्हाला असं वाटतं त्यामुळे की असा विनोद सहन करण्याची क्षमता कमी कमी होत चालली? म्हणजे होऊ शकेल ना, मी जसं म्हटलं त्याप्रमाणे की ही आता मला कोणीच अजून ट्रोल केलेलं नाही, मला कोणी मारायची धमकी दिलेली नाही, परंतु मलाच भीती वाटते. मी स्वतःवरतीच होईल असं बरोबर नाही, तुम्हाला कोणी ट्रोल केलेलं नाही, बरोबर नाही, असं नाही. म्हणजे की एक सेल्फ सेन्सॉरशिप लागलेली आहे आता, की आपण आधीच काळजी घेतो की हे कोणाला लागेल, कोणाला टोचेल. धमकी दिली नाही असं अजिबात झालेलं नाही, एकदा झालेलं पाहिजे ना. तुम्हाला लोकसत्तामध्ये आलेला लेख शिक्षक दिनानिमित्त, आणि त्या लेखात काय लिहिलं होतं की शिक्षकांना जी शिक्षणबाह्य कामं दिलेली जातात, ओके, ती खूप दिलेली जातात. त्यामुळे शिक्षकांची बाजू घेऊन उपरोधिक लिहिलं होतं की हे एवढे कामं आहेत, शिक्षकांनी आणखी शिक्षणाचं काम का करावं, कशाला करावं, अशा टाईपचं होतं. आणि असं होतं तर एका शिक्षकाने मला धमकी दिली, घरी येऊन मारतो म्हणून. आता काय होतं की कविता आणि विनोद समजावता येत नाही. मी विनोद करू शकतो, घडवू शकतो, पण विनोद समजावू शकत नाही. तर त्याने धमकी दिलेली, अजूनही ती मेल मी जपून ठेवलेली आहे माझ्याकडे. नाही, एक त्यातला भागही आहे की लोकांना म्हणजे किती पुस्तकं विकली जात आहेत, किती जण ऍक्च्युली हे बघतायत, याच्यात एक आपण ओव्हरऑल पाहिलं, वाचक म्हणून पण जर पाहिलं तर लोकांना गरज वाटतेय का या सगळ्याची, हा फार महत्वाचा विषय आहे. म्हणजे हजारांनी पुलंच्या पुस्तकांना खूप मोठे आहेत, अजिबात आमच्या दोघांची तुलना नाही करायची आहे, पण लोकांना तेव्हा गरज वाटत होती की सांस्कृतिक भूक नावाची एक गोष्ट आहे. आता ती भूक राहिली आहे का, त्यांना त्याची गरज वाटतीये का, हा मला गंभीर महत्वाचा मुद्दा वाटतो. म्हणजे आपण ना सगळे चिवडायला शिकलोय, किंवा आपण समाज म्हणून असं हिसकावून घेण्याच्या प्रकारचे झालेलो आहोत. विनोद जे आहे ना ते एका बेसिक, तुम्ही मनाने थोडेसे प्रसन्न असाल ना तर तुम्हाला हे सगळं समजू शकतं, त्याच्याबद्दल तुम्हाला आदर वाटू शकतो, आपुलकी वाटू शकते. अजिबात आमच्या कोणाचं कौतुक असण्याची गरज नाहीये. पण तुम्हाला ते मला ते समजत नसेल तर, म्हणजे जे शास्त्रीय संगीताच्या बाबतीतही आपण अनुभवतो की मला हे कळत नाहीये, हे खरं आहे, पण हे काहीतरी मौल्यवान आहे आणि हे मला कळत नाहीये, इतकं तरी मला कळलं पाहिजे, एवढी जाणीव तरी पाहिजे. आता असं दिसतं, म्हणजे आपण एक वेग याच्यामध्ये बोलत गेलो ना तर मला असं दिसतं की आपण दिवसेंदिवस एकूण जगण्यामधला रोमांस विसरत चाललोय. आपण अल्टिमेटली बलात्कारापर्यंत चाललेलो आहोत, आणि दिस इज सिरियस. हे आपल्याला एकूण समाज म्हणून एकदम सिरियस आहे. तुम्हाला मी एक सांगतो की काय आपण करतोय, काय त्यांना धमक्या काय देतात, कोणीतरी लिहिलं म्हणून धमक्या देतात, कोणीतरी कॉमेडी सादर केली म्हणून धमक्या देतात, पुस्तकं काय त्यांची जाळायला जातात, त्यांच्या चित्रपटांवर लोक काय बहिष्कार टाकतात आणि काय करतात. मला असं वाटतं की विदूषकांना मारायला उठलेला समाज जो आहे ना, ती एक भयानक वास्तव आहे. बरोबर, की जो विदूषकाला मारायला उठतोय आणि आपल्याला कोणाला त्याची काळजी वाटत नाहीये. आपल्याला वाटतंय छान चाललंय सगळं, माझी EMI मी भरतोय, माझं कार्ड स्वाईप करतोय, आपल्याला हे सगळ्या जणांना मिळून आपण आस्वाद घेण्याची कला विसरून चाललोय. आपल्याला फक्त उपभोग घेता येतोय. त्याची कारण दॅट इज डेंजरस. त्याची कारण काय असतील? याची कारण मला समजलेली कारण सांगतो की आपण
ग्लोबलायझेशन आणि तक्रारी या आणि आपल्या जगण्याबद्दल कुरकुर करत राहणं आणि याच्याबद्दल आपण कुरकुरे झालो. आपल्याला आपण आस्वादाची जे अंग आहे ते आपण गमावतो आहोत. सो कदाचित 10 वर्षांनी असं होईल की मला समोरच्याला पैसे द्यायला लागतील आणि मग म्हणायला लागेल आता मी तुला वाचून दाखवतो, आता तू हास. आणि असं होणार आहे. ते पण विदूषक ही समाजाची भावनिक गरज आहे. विदूषक हा शब्द आहे. विनोद ही समाजाची भावनिक गरज आहे. कुठल्याही समाजामध्ये जेव्हा ताणतणाव कमालीचे वाढतात, जे आपल्या आसपास आत्ता म्हणजे मुलं लिहायला लागले तेव्हाचा काळ आणि आताचा काळ अशी तुलना करण्यात काही अर्थ नाही, काही संबंधच नाही. सगळं सुशेगात होतं तेव्हा. आणि तेव्हा बाकी काही माध्यमं पण नव्हती. रेडिओसुद्धा फार लोकांच्या घरात नव्हता. लोक पुस्तकच वाचायची. ते तरी ज्यांना वाचता येत होतं तीच वाचायची. ते प्रमाण तरी किती होतं त्या काळात. आणि तरी आपण फुशारक्या मारतो की त्यांच्या 5 आवृत्त्या निघाल्या, तर त्याला अर्थ नाही. ती शेवटी समाजाची एक विनोद ही बेसिक भूक असली पाहिजे, ती समाजाची बेसिक गरज असली पाहिजे. ही भावना वाढीस लागणं हे आताच्या काळात तर जास्त महत्त्वाचं आहे. ज्या वातावरणात आपण आत्ता राहतो, जो आपल्या भोवतालाचं ताणतणाव कमालीचे वाढलेत. म्हणजे जसं मगाशी सॅबी म्हणाले की हे लिहायचं नाही, त्याच्यावर लिहिलं तर त्रास होण्याची शक्यता आहे, हे आधीच अँटिसिपेट करायचं. हे प्रॉब्लेम घेऊन लिहायला लागणं इतके आपण आता कोंदटलेल्या वातावरणात आहोत. मला मी सांगतो, हे जे आता साबी म्हणतोय ना, साबीने जे सांगितलं, आपण पुलंचं घेऊयात. पुलंचं 50% साहित्य हे आत्ताच्या महाराष्ट्राने जाळलं असतं. पुलंनी इतिहासामधलं किंवा पुराणामधलं असं कोणी सोडलं नाही ज्यांना पुलंनी चेष्टा केली नाही. त्यांची म्हणजे काय काय आहे. आपण तेव्हा का संवेदनशील होतो, का आपल्याला हे सगळं ऍक्सेप्ट होत होतं. आणि आत्ताच हा म्हणाला तसं की काय आपल्या भावना काय दुखावल्या जातात आणि त्याचं कौतुक काय वाटतं. म्हणजे भावना दुखावल्या गेल्या याचं आपल्याला अप्रूप काय वाटतं. आपण ते पेशंट आहे असं समजायला पाहिजे. आपण त्याच्याबद्दल त्याची पार्टी काय होतो आपण त्या सगळ्याची. सो हे भय आहे. आणि हे भय यामुळे आहे की एकूण आपल्या समाजामध्ये पुन्हा सांगतो की आस्वाद ही फार लांबची गोष्ट आहे. आपल्याला आपल्या जगण्याची किंमत राहिलेली नाही. आपण काय कौतुक करणार संगीताचं, आपण काय कौतुक करणार विनोदाचं. हा प्रश्न विनोदी लिखाणाबद्दल आपण काय करतोय असा नाही आहे. हा प्रश्न आपल्या जगण्याबद्दल आपण काय करतोय असा आहे. अगदी बरोबर. आणि काही म्हणजे काहीच वाटत नाही. काहीच म्हणजे आपण एखाद्या म्हणजे एक गंमत होती सर की राजकीय पक्ष आणि त्यांचे व्यवहार आणि त्यांची भूमिका आणि माणसाचं जगणं याच्यात अंतर होतं. माझ्या आस्वादामध्ये मी त्यांना येऊ देत नव्हतो. ना माझ्या सिलेबसमध्ये मी त्यांना येऊ देत होतो, ना माझ्या आस्वादामध्ये मी त्यांना येऊ देत होतो. मला कोणाची हिंमत नव्हती की याच महाराष्ट्रामध्ये कोणाची हिंमत नव्हती की दुर्गाबाईंना तोंडाला काळं फासेल. त्यांनी इंदिरा गांधींच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत दाखवली होती. पु ल देशपांडेंनी दाखवलेली होती. प्रल्हाद केशव अत्रेंनी ही हिंमत वारंवार दाखवलेली होती. आणि लोक त्यावेळेला लिहिणाऱ्याच्या मागे होते, सादर करणाऱ्याच्या मागे होते. आज सॅबीला लिहायची भीती वाटते ना, सॅबीला वाऱ्यावर सोडलं वाचकांनी म्हणून भीती वाटते. आमची विचार प्रक्रिया काय झाली आहे ते बघा ना सर. जर का समजा कोणीतरी येऊन विनोदवीरांना मारहाण केली तर आम्हाला चुकतंय असं नाही वाटत. आमच्या डोक्यामध्ये असं येतं की आम्ही एक दुसरं संघटन गोळा करू विनोदवीरांचं आणि त्यांना ठोकून काढून विनोद टिकवू. असं आपण इतके तळाला गेलेलो आहोत. बरोबर. व्यक्ती म्हणून आपण इतक्या तळाला गेलेलो आहोत. त्याचं कारण सहनशीलता कमी होत गेली. एक त्यात मला एक असं ऍड करायचं आहे की पूर्वी विनोद पचवण्यासाठी लागणारा वेळ होता लोकांकडे. आता तो वेळ कमी झालेला आहे. आणि दुसरं रिस्पॉन्स म्हणजे समजा मुंबईतल्या एखाद्या लेखकाने काहीतरी लिहिलं आणि त्यातलं एखादं वाक्य, एखादं काहीतरी भाष्य जे आहे ते नागपूरच्या एखाद्या वाचकाला खटकलं, पण तो त्याला सांगायला जाणार कुठून. ना फोन आहे, ना नंबर आहे, ना ईमेल आहे, काही नाही त्याचं. ओके. आणि जेव्हा केव्हा वर्षाने 2 वर्षाने हा लेखक नागपुरात जाईल तेव्हा त्याला ते आठवणारही नाही, तोपर्यंत त्याचा राग निवळलेला असेल. आता असं आहे की राग निवळायला किंवा विनोद पचायला वेळच नाही.
मी वाचलं, मला राग आला, मी ट्विट केलं ताबडतोब. मी ट्विट केलं ते बघून याने बोलले काय लिहिलं असं आहे, साहेबीने ट्विट केलं, मी रिट्विट करतो. असं करून 4 लोकांनी रिट्विट केलं. हे यातले 4 लोक न आवडणारे आहेत, 40 लोक आहेत ज्यांना हे काही ते माहिती नाही, पण यांनी ट्विट केलं म्हणून मी ट्विट करतो. आणि अशा प्रकारे एका जमावाने की याने काहीतरी वाईट केलेलं आहे, हा रिस्पॉन्स क्रिएट झाला. म्हणजे यातल्या 90% लोकांना माहितीही नसतं की आपण कशाला विरोध करतोय, पण तरीही विरोध केला जातो आणि तो विरोध पोहोचतो. या टेक्नॉलॉजीचं काय झालं, टेक्नॉलॉजीने एक पॉझिटिव्ह दिलेला आहे, सकारात्मक आणि एक नकारात्मक. म्हणजे मी एक लेख लिहिला, त्या लेखाच्या खाली माझा ईमेल आय डी असेल, माझा मोबाईल नंबर असेल, तर मला जगाच्या कानाकोपऱ्यातून कुणाला आवडला त्या सगळ्यांकडून मला अभिनंदनाचे मेसेज येतात, शुभेच्छा येतात. हे सगळं येतं, मला खूप बरं वाटतं. परंतु त्याने तोटा हाच केलेला आहे की माझा जो ईमेल आय डी किंवा फोन नंबर दिलेला आहे त्यावरूनच धमक्या देखील येतात. तर हे ॲप्रोचेबल झालेले आहेत, जे कोणी कलाकार आहेत, लेखक आहेत, ते ॲप्रोचेबल झालेले आहेत. आणि अगदी तळागाळातल्या वाचकाला किंवा प्रेक्षकाला वाटतं की आपण त्याला धमकी देऊ शकतो, आपण हे स्टॉप करू शकतो. आणि अशा वेळेला ज्या आपल्या संविधानिक संस्था आहेत, त्या संविधानिक संस्थांनी अभिव्यक्ती व्यक्त करणाऱ्याच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे. तितक्या ताकदीने त्या उभ्या राहताना दिसत नाहीत. म्हणून मला वाटतं की याला अधिक बळ मिळतं आहे. यातला एकच विषय आहे साहेब, मी तुझा मला वाटतं दुरुस्त करायला पाहिजे. काय तू असं म्हणालास की लोकांकडे तेवढा वेळ आहे, त्यामुळे लोक कसं करणार. आत्ता इथे बसलेल्या सभागृहामध्ये गेलो आपण, रँडम सॅम्पलिंग केलं, तर 100 पैकी 80% जणांचा स्क्रीन टाइम हा 6 तासापेक्षा जास्त आहे. ॲव्हरेज 6 तासापेक्षा जास्त. आपण रँडम चेक करावं कधी, 6 तासापेक्षा जास्त वेळ ते रील्स पाहत आहेत. ते काहीतरी कोणीतरी ते कोणावर वाघ म्हणजे दारू पिऊन कोणीतरी वाघाच्या पुढे दंगा केला हे पाहत आहेत. त्यांना फक्त वेळ नाहीये उपभोग घ्यायला, चिवडायला सगळ्यांना वेळ आहे. ही मला अडचण वाटते. यांच्याकडे वेळ नाहीये अशी तक्रार करणे, मी याच्याशी बिलकुल सहमत नाहीये. नाही, मी वेळ नाही असं नाही म्हटलं. मी म्हटलं की हे गतिमान झालेलं आहे, एकंदरीत आयुष्य गतिमान झालेलं आहे. पूर्वी लोकांकडे म्हणजे मी एखादा लेख वाचला, त्या लेखातला विनोद आहे, त्यातलं कारुण्य आहे, जे काय आहे ते माझ्यामध्ये रिचवणं आणि ते हे डायजेस्ट करणं, त्याच्यासाठी वेळ दिला जात होता. आता वेळ नाही. आता असं आहे की तू जे म्हणालास की रील्स म्हणजे किती सेकंदाचे, 30 सेकंदाचे, 60 सेकंदाचे, याच्यापेक्षा जास्त नाही. इवन विनोदामध्ये असं झालेलं आहे की विनोदी तुम्ही लेख लिहिता किंवा जे स्टँडअप कॉमेडी जे लोक सादर करतात त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले जातात की तुमच्या पहिल्या 20 सेकंदामध्ये एक तरी लाफ्टर आला पाहिजे. तर ही त्यांच्यावरती बळजबरी झालेली आहे. पूर्वी कसा म्हणजे विनोद असा आपला बिर्याणीसारखा शिजवायचा, तयार करायचा आणि कधीतरी एक मध्ये नंतर लाफ्टर यायचा विनोदामध्ये. इवन पुलंच्या आपण हे बघितलं, वाऱ्यावरची वरात पाहिली, तर वाऱ्यावरची वरात सुरू झाल्यानंतर पहिला लाफ्टर यायला 3, 4, 5 मिनिटं जातात, नंतर पहिला लाफ्टर येतो. आता पहिल्या फ्यू सेकंदात आला पाहिजे आणि तो नाही आला तर तुमचा शो पडतो. त्याचं एक कारण असं आहे की आपली रिटेन्शन पॉवर आता इतकी कमी होत गेली आहे की तुम्हाला आता माहिती असेल, आत्ता सिनेमासृष्टीत टेलिव्हिजनमध्ये 30-60 असं एक फॉर्मॅट आलं आहे. 30 भागाची सिरीज, 60 भागाची सिरीज, 1 मिनिटाची, एक एपिसोड 1 मिनिटाचा, असे 30 एपिसोड किंवा 60 एपिसोड. आता ही जर रिटेन्शन पॉवर असेल तर तुमचा 1000 लोकसत्तासारखं एकमेव दैनिक आहे महाराष्ट्रात की जे प्रदीर्घ लेख 1000 शब्दाचे लेख छापतात. बाकीच्या वृत्तपत्रात ते मॅक्सिमम रेट 300, खूपच झालं, 300 पर्यंत आणलेले. तर 1000 शब्द लोकांनी वाचायचे, रिचवायचे आणि त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करायची. तर ही रिटेन्शन पॉवर वाढवणं, टिकवणं हाच तर लोकसत्ताचा हट्ट आहे. आणि तुम्हाला म्हणजे कुबेर सर इथं आहेत, 1000 शब्दाचा अग्रलेख वाचून त्याच्यावर सातत्यानं प्रतिक्रिया देणारे हजारो वाचक आहेत. लोक वाचतात, लोकांना चांगलं वाचायला हवं असतं. मुद्दा असा आहे की चांगलं सकस साहित्य विनोदी साहित्य निर्माण होतंय की नाही, असा खरा प्रश्न आहे, जो तुम्ही दोघं सोडवू शकता, मी नाही. थँक्यू. ही जबाबदारी आम्ही डोक्यावर घेतो. ओके, आम्ही दोघं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा, तुम्ही दोघं म्हणजे तुमची पिढी. हा तेच म्हणतो, तुम्ही जेव्हा आम्ही दोघं म्हणता तेव्हा आम्ही आजच्या घडीला लिहिणाऱ्या सगळ्या विनोदी लेखकांच्या वतीने हे स्वीकारतो. अगदी करेक्ट. हे ना आपला मगाचा मुद्दा जसा आहे की
आत्ता जे काही आम्ही लिहितोय किंवा जे कोणी लिहितंय, एक साला मनामध्ये भीती वाटते खूप. म्हणजे काय झालं होतं की एकूण त्या सगळ्या डार्विनच्या विषयामध्ये एकदा कधीतरी असं लक्षात आलं की आता शेपटीची आपल्याला गरज नाही आणि ती शेपटी गळून पडली. मग आपण पुढे आलो आणि आता आपल्याला काही खाजवायला किंवा याची शेपटीची गरज आपल्याला राहिलेली नाही. सो ते जे अनावश्यक होतं म्हणून ते गळून पडलं. अत्यंत सृजनशीलतेनं जगणं हे शेपटी झालंय का, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे स्वतःला. याच्यावर आपण काय भाष्य करणार की नाहीतर हे कालोगामध्ये गळून पडेल. आपलं विनोद समजून घेणं, अत्यंत आस्वादकपणे जगणं, आपल्याला जे काही 50, 60, 70, 80 वर्षाची इनिंग मिळाली असेल त्या इनिंगमध्ये स्वतःच्या जगण्यामधनं तो गजरा बनवत जाणं जगण्याचा, हे करणं आपल्याला गरजेचं वाटतंय. तर याला आपल्याला संगीत लागेल, याला आपल्याला विवेक लागेल, याला आपल्याला अत्यंत सृजनशीलपणे जगण्याची आस लागेल. समजा हे नसणार आपल्याला, म्हणजे वाटत नसेल, हा प्रश्न आपण एकमेकांना विचारावा. कोण त्या काळात भाषण करत होतं? त्यावेळेला होतीच की फिरणारे सगळे काय, कोणी मस्त शेपटीचा तुरा काढत होते, खाजवत होते शेपटीने, असं हलवून बिलवून दाखवत होते. आता त्याची गरज नाही राहिली म्हणून ते निघून गेलं. मला भीती वाटते की आत्ताच्या आपल्या जगण्यामधनं हे जे सृजन आहे ते त्या शेपटीसारखं अनावश्यक आहे म्हणून निघून जाईल आणि पुन्हा एकदा शेपटे येतील आपल्याला आणि आपण फक्त शेपूट असलेला माणूस राहील, असं काहीतरी होईल. आणि मला दिसतंय असं की आपल्याला सगळ्यात जास्त महत्वाचं हे व्यक्त होण्यापेक्षा शेपूट हलवणं वाटतंय. सो आपण जात असू त्या दिशेने. आपण शेपूट हलवून दाद देतो. मुद्दा असा की या पृथ्वीवरचा एकमेव प्राणी माणूस आहे की जो हसू शकतो. आपल्याला काय मांजर घोडा नाही, माझ्याकडे मांजर आहे ते हसतं. नाही असं तुम्हाला वाटतं, मांजराला वाटतं का? सरांना आहे त्यांच्याकडे. कुबेर सर आहेत, मला माहिती आहे, त्यांना वाटतं की नाही हा मुद्दा आहे. आणि दुसरा ते कशाला, केव्हा आणि कशासाठी हसतात हाही मुद्दा आहे, जो माणसाच्या मेंदूच्या प्रगतीशी संबंधित आणि निगडीत विषय आहे. आपल्याला निर्मितीनंतर मेंदूत होणारी प्रक्रिया ही तुमचं जगणं अधिक सुखकर करणारी, अधिक अभिजात करणारी असणं आवश्यक आहे. जसं आता मंदार म्हणाले की आपल्याला याची गरजच वाटेनाशी झाली की काय. हाच तर प्रश्न मी तुम्हाला सारखा विचारतोय की विनोदी साहित्य मोठ्या प्रमाणात हा शब्द चुकीचा आहे, मोठ्या प्रमाणात निर्मिती होते हे खरं आहे. विनोदाला आता अनेक इतर प्लॅटफॉर्म्स मिळालेत, इतर व्यासपीठं मिळाली. उदाहरणार्थ टेलिव्हिजनसारखं आलं, चित्रपट आले. पूर्वी नाटक, विनोदी नाटक वगैरे भानगड नव्हती. लग्नाची वेडी टाकतऱ्यांनी आणला आणि धुमाकूळ घातला सगळ्या महाराष्ट्रात. विनोदी नाटकांचा मोठा एक परंपरा निर्माण झाली. चित्रपटात दादा कोंडकेंनी एक भलताच जॉनर आणला विनोदाचा. असं विनोदाला खूप त्याला छटा निघायला लागले. म्हणजे ताना पिहिनी पाजा सगळे रंग त्या विनोदाचे बाहेर यायला लागले, पिसं यायला लागली. असं असल्यामुळे की काय विनोदाचा विनोद पातळ होत चाललाय का? एक सांगू मी, साबीकडून मी वेळ मागून घेतला म्हणून सांगतो. मला ना मनापासून ते जे टावाळा आवडे विनोद आहे ना, हे ॲप्रिसिएशनच वाटतं मला. मी खरं सांगू का, गेले 20-22 वर्ष हा म्हणतो तसं लोकांना वेळ नाही किंवा लोक तणावात बिणावात जे आहेत ना, ते आपल्या मराठी माणसाने, माझ्या काळजापासून अशी आशा आहे की आत्ताचं हे आपलं जे सगळं गांभीर्य आणि रागीटपणा आणि हे सगळं असं भावना बिवनावालं जे आहे ना, हे आपण पांघरलेलं वेड आहे. आपण मूळची टवाळ माणसं आहोत, आपण टवाळच आहोत. आपण कायम टवाळकीच्या मागे उभे राहिलेलो आहोत आणि आपण इतका छान, आपल्याला कॉन्ट्राडिक्शन्स हाताळता येतात ना. म्हणजे इतकं छान वाटतं की आदल्या दिवशी कीर्तनाला सकाळी जे मंदिरामध्ये आरतीला दिसले ना, ते रात्री लावणीला पण दिसतात आणि तेच लोक असतात आणि कपडे बदलून आलेले असतात. सो आपल्याला एकाच मेंदूमधनं आपल्याला लावणी समजते, आपल्याला ते भारी वाटतं, आपल्याला भावगीतही ऐकतो आपण, आपल्याला एकाच वेळेला तत्वज्ञानामधनं आपले सगळे इतके आपले संत साहित्यामधनं इतकं मोठं तत्वज्ञान लोकांना तोंडपाठ आहे आणि त्यांना तेही जगण्यासाठी महत्त्वाचं वाटतं.
मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून जे कोणी या सार्वजनिक कामांमध्ये आहेत आणि लोकांना इन्फ्लुएन्सर आजच्या भाषेमध्ये जे आहेत त्यांनी काय करायला पाहिजे, मराठी माणसाला ना जरा समजून सांगितलं पाहिजे की अरे आचार्य अत्रे नावाचा विनोद करणारा माणूस तुमचा नेता होता, बाळासाहेब ठाकरे नावाचा माणूस बेफाट बोलायचा पण काय काय विनोद करायचा आणि तो तुमचा नेता होता. तुम्ही आयुष्यभर विनोदा जे जे काय आपण बोलतो काय एक एक दर्जेदार माणसांच्या मागे हीच मराठी माणसं उभी राहिली आहेत ज्यांच्याबद्दल आपण तक्रार करतो. मला असं वाटतं आणि माझ्या प्रामाणिक अपेक्षा अशा आहेत, ही एक झूल आहे, ही थोडीशी झूल टाकून दिली ना तर एकाच वेळेला लावणी, विनोद, भावगीतं, शास्त्रीय संगीत या सगळ्या समग्र जगण्याचा भाग माणूस पुन्हा एकदा ते झूल टाकून दिल्यावर निदान मराठी माणूस तरी पुन्हा एकदा त्या दिशेने चालायला लागेल याच्यावर माझा विश्वास आहे. मी अजिबात त्याच्याबद्दल नकारात्मक नाहीये. सहमत आहे या मताशी की आतमध्ये आपण सगळे टवाळ आहोत, खट्याळ आहोत आणि ही झूल कधी ना कधी टाकावी लागणार आहे. पण ती झूल कधी टाकणार हा मुळात प्रश्न आहे. कारण मागची कित्येक वर्ष झाली आपल्याला असं म्हणजे वाटत चाललेलं आहे की एक झूल होती त्याच्यावरती आणखी दुसरी झूल घेतोय, तिसरी झूल घेतोय, झुली वाढत चाललेली आहे. तो आतला जो मूळचा खटाळ टवाळ माणूस होता ना तो दिसत नाहीये. तर त्यामुळे हे कधीतरी म्हणजे बाहेर येणं, कधीतरी आपण स्वला ओळखणं गरजेचं आहे की बाबा आपण टवाळ आहोत आणि विनोद घेता आला पाहिजे, स्वतःवरती झालेला विनोद. तर बऱ्याच वेळेला होतं काय म्हणजे आपण बघतो बहुतेक लेखक, विनोदी लेखक स्वतःवरती विनोद करतात. तर हा स्वतःवरती विनोद का करतात, हा एवढ्यासाठी की एक सेफ साईड आहे. कारण मी दुसऱ्या कोणावरती केला तो रागावेल, त्या डूख धरेल आपल्यावरती, म्हणून स्वतःवरती करायचा. फार असं नाही की बाबा मी खूप मला काही लागत नाही, मी अशासाठी नाही. ही एक सेफ साईड त्यांनी स्वीकारलेला हा एक कॉर्नर आहे. पण त्याला पण धैर्य लागतं. नाही धैर्य लागतं, मला काय धैर्य वाटतं लागतं. माहितीये की आपण आज हे मागणी करूयात अशी की ना सिम्युलेटर्स असतात. म्हणजे अगदी हॉस्पिटलमध्ये सिम्युलेटर आहेत, ते काय हे बनवलेलं आहे, त्याच्यावर जा प्रयोग करा, त्याचं ब्लड प्रेशर वाढतं, कमी होतं. विमानांची सिम्युलेटर्स असतात किंवा ॲक्च्युअल इंजिनाला आग लागली याची प्रॅक्टिस कशी करणार म्हणून एक सिम्युलेटर बनवलेलं असतं. ते सिम्युलेटरमध्ये तुम्हाला ते क्रिएट केलं जातं. मला काय वाटतं हे आपण जे सगळे मंदिरं किंवा काय उद्यानं उभारत चाललो आहोत ना, आपण एक ठराव करूया की प्रत्येक गावामध्ये आपण एक 10, 20, 22 पुतळे उभारावेत एकेका ठिकाणी. आपण तिथे यज्ञ वगैरे असतो त्याची व्यवस्था करावी आणि आपण उपलब्ध करून द्यावं की तुम्हाला सॅबीचं पुस्तक जाळून सॅबीला मारायचं आहे ना, सॅबीला मारायचं नाही. कायद्याने तुम्हाला सॅबीला मारता येणार नाही, कायदा आहे तसा, पण तरी तुम्ही रागावलाय ना, तुमच्या भावना दुखावल्या गेल्यात ना, आपण मस्तपैकी त्यातल्या एका पुतळ्याला सॅबीचा आपण चेहराभर सॅबी नको तो चिडायचा, माझा राग आला का माझा मुखवटा लावा. शासनाने सोय उपलब्ध करून द्यावी की ज्याच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्याने मंदार वार्देचा मुखवटा लावलेलं, चौकामध्ये लावलेलं किंवा उद्यानात लावलेला जो पुतळा आहे त्याला जोड्याने मारा. जोडे सुद्धा बहिणींना जसे 1500 रुपये दिले तसे शासनाने द्यावे. तिथे त्या तुम्हाला नाही का पटत, या तिथे एक ठेवलेलं आहे मंदार भारदेचं पुस्तक, बाहेरच माझ्या प्रकाशकाचा स्टॉल लावलेला आहे. असे माझे पुस्तकं फार विकत घेतील. 500 लोक येतात आणि पुस्तक जाळतात. माझा इतका आनंद होतो, मी म्हणतो बॉस घ्या पुस्तकं घ्या, त्या सार्वजनिक उद्यानामध्ये या, तिथे जाळ्याची सोय केलेली आहे, ते एकदा जाळून टाका. हे झूल आपल्याला राग आलाय का, आता खूप राग आलाय का लोकांना, त्यांना खूप मारावं असं वाटतंय का विदूषकांना, कोणीतरी विचार करणार आता उद्या असं काहीतरी विचार मांडलाय. नाही तुमचा असा समज आहे, कोणाला राग आलेला नाही, कोणाला माहित नाही त्या पुस्तकात काय असतं. पण ज्यांना आलाय ना, तुम्ही माझं ऐका, तुम्ही राजकीय पक्षांची तुम्ही बिचाऱ्यांची मजबुरी समजून घ्या ना. तुम्ही त्यांना जागा देत नाही म्हणून ते ऍक्च्युअल माणसाला मारतायत. तुम्ही काहीतरी त्यांना शहरामध्ये सोय द्या, त्याची राग काढायला. तुम्ही सुलभ शौचालय बांधता की नाही, तुम्हाला वाटते की नाही ती सार्वजनिक गरज आहे, हे तसंच उबाळ आहे ना त्याला. हा तो त्यांना आवरत नाहीये ना. सायकोलॉजी ज्याला कॅथार्सिस म्हणतात, ते सगळं सुलभ विरेचन व्हायला पाहिजे. सुलभ जाळायला पुतळे द्या, सुलभ जाळायला पुस्तकं द्या. मला असं वाटतं की असे काहीतरी उपाय करून आपण उत्तर देऊ शकतो. बिचारे शहाणी माणसं आहेत, सुधारतील, आपलीच आहेत. नाही पण त्यासाठी मुळात म्हणजे लोकांना खरंच हे म्हणाले ते खरे साध्या गोष्टींवर प्रतिक्रिया, ज्याला लोकसत्तानं चांगला शब्द निर्माण केला, जल्पक, ट्रोलिंगला जल्पक असा खूप छान शब्द तयार केला. त्यालाही घाबरतात. म्हणजे जसं ते डिजिटल अरेस्ट असतं ना,
नाही, तो तिथून दुबईतून फोन करून सांगतो की तुम्हाला अरेस्ट केले. मी म्हणतो हो मी अरेस्ट झालो. इतका वेडेपणा जर माणसाच्या मध्ये घुसलेला असेल ना हे अशक्य प्रकरण आहे ना. काय होईल? तर तसं आपण ट्रोलिंगला जर घाबरायला लागलो, कोणतरी माझ्या कुठल्या तरी पोस्टला किंवा माझ्या कुठल्या तरी लेखाला जसं आता सॅबी म्हणाल की मारून टाकीन, तर येईल बुवा साहेबांना दारात. मारायचं नाही, आपल्या उद्यानात जायचं, तिकडे जो पुतळा आहे त्याला मारून ठेवलेलं आहे. नो प्रॉब्लेम, सोय करून द्या सर. तर हे एवढा संताप, अनावर संताप निर्माण होतो याचं कारण त्यांना विनोदाचं अंगच नाही. त्यांना विनोद नावाचा एक अवयव असतो मनाला, याची जाणीवच नाही. आणि ही जाणीव मगाशी जसं मंदार म्हणाल ती शेपूट गेली तसं परत येईल का काय, तर ती विनोदाची हे येण्यासाठी ते शेपूट आलेलं चालेल एक वेळ, पण ते विनोद कळणं, विनोद तुमच्या आयुष्यात असणं, तुमच्याबरोबर असणं, विनोदाची संगत असणं, हे जगण्यासाठी, अभिजात जगण्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. चांगला विनोद कळणं, कारण एका इंग्रजी साहित्यिकानं फार चांगलं म्हटलं की राजकारण कळत नाही, समाजकारण कळत नाही, अर्थशास्त्र कळत नाही, हे सगळे लोक मान्य करतील, विनोद कळत नाही असं कोणी मान्य करणार नाही, कारण त्याची टिंगल होईल. तुला विनोदसुद्धा कळत नाही, म्हणजे इतका तू ढ आहेस का, तर खरं म्हणजे समाज ढ होत चाललाय. त्याला विनोद कळेनासा झाला आणि त्यामुळे ती झुंडशाही व्हायला लागली. म्हणजे एकदा मंदार भारदेंनी माझ्याविरुद्ध लिहिलं तर मी मंदार भारदेंनाच संपवणे, म्हणजे त्यानिमित्तानं माझ्यावर असा विनोद करणाऱ्या दुसऱ्या कोणाला ती इच्छा होऊ नये, अशा धाकात विनोद निर्माण होत नाही. अशा वातावरणात विनोद निर्मिती, निखळ विनोद निर्मिती होऊ शकत नाही. खळखळून हसता येणं ही माणसाची गरज आहे, माणसाचा जगण्याचं ते अत्यंत महत्त्वाचं श्रेयस आहे. हेच जर आपण विसरत चाललो तर या पुढचा काळ अधिक गुंतागुंतीचा होणार आहे. आता आपल्या लक्षात येते ज्या पद्धतीने AI आपल्या बोकांडी बसले. आपण म्हणताय कोणत्या सिलेबसमध्ये पोरांच्या जगणं शिकवलं जातं? शाळेत आहे, कॉलेजमध्ये आहे, सगळ्याचं मूल्य शिकवलं जातं. हे जे घालवतो ना आपण, याची बीजं आहेत त्याच्यामध्ये, आपल्या शिक्षणामध्ये आणि याच्यामध्ये याची बीजं आहेत. जगणं हे मुख्य करिअर आहे असं कुठं शिकवलंय? आपण शिकवलंय डॉक्टर हो, इंजिनियर हो, काय हो, पण बाबा मूळ तुझं जगणं छान असलं पाहिजे. म्हणून जे वाट्याला आत्ताच्या पिढीतले जे कोणी लिखाण करतायत, त्यांच्या वाट्याला जी माणसं येत आहेत ती सगळी करवादलेली माणसं आहेत. ही समस्या आहे. हे करवादलेपण जे निघेल ना, ते मी म्हटलं त्याचं आता फार काय, जसं म्हणजे मला एक छोटं ऑब्झर्वेशन सांगतो साहेबी, तुला 100% आवडेल, तू की दोंदवलंच असशील आत्तापर्यंत. ते गजरा घालणाऱ्या बायका कमी झाल्या. आपल्याला सामाजिक प्रश्न नाही वाटत हा, आपल्याला वाटत नाही अरे फुलं गेली आपल्या आयुष्यातनं निघून. तू पाहिलंच असशील, याचं लक्ष असेलच. फुलं गेली आणि सुवास पण गेला. हे सगळे हे छोटे 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 जे आपल्या जगण्यातला भाग होता तो निघून गेला. त्यामुळे विनोदाचं महत्त्व पण आपल्याला पण नाही राहिलं त्याचं. तो सगळं मिळून आपण काय गमवत असू तर मूळ नुसता विनोद हा प्रश्न नाही आहे. आपण माझ्या व्यक्तीच्या जगण्याचं मूल्य स्वतःच्याच नजरेत गमावलेलं आहे. म्हणजे मी ते गजऱ्याचं सांगितलं, साहेबीवर हे केलं, मला आठवतंय विरारची ट्रेन, आणि मी 2004-5 पर्यंत पाहत होतो की संध्याकाळी मंत्रालयाच्यातनं सुटल्यानंतर तिथं गजरा घेऊन ती बाई विरारपर्यंत जायची. तिला ते महत्त्वाचं वाटायचं की मला गर्दी असेल, मला त्रास होईल, ओढाताण होईल, सगळे त्रास आहेत, पण ती जायची. आपण इतकं जगण्यातल्या छोट्या 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 गोष्टी सोडत चाललो आहोत, आणि ऍक्च्युली कशासाठी सोडतोय ते आपल्याला माहित नाहीये. हा गंभीर प्रश्न आहे की हे सगळं कशासाठी करतो आहोत आपण. म्हणून मला असं वाटतं की या विनोदाच्या अँगलने आपण बोलत असताना हा म्हणजे रागीट झालेली माणसं, करवादलेली माणसं, हो काय, म्हणजे ते एक रील पाहिलं, ती एक मुलगी, तिला सेल्फी काढायचा होता म्हणून ती ट्रेनच्या बाहेर लटकली आणि मेली, आणि लोकांनी हे काय एवढी अक्कल नाही का वगैरे एवढ्या पुरतंच पाहिलं. का तिला महत्वाचं वाटत होतं की अरे कोणीच तिला विचारत नव्हतं का? तिला असं वाटत होतं का हे केल्याशिवाय माझं काही मूल्यच बनणार नाही, रेकग्निशन काही असं झालंय का? काहीतरी गंभीर वाईट आपल्यामध्ये घडतंय
आणि हे आपण शोधलं नाही तर आपण सर्व मौल्यवान गोष्टी आपल्या हातातनं गमावल्या जाणार आहेत. विनोद त्यातला एकमेव नाही. पण तो सहन होत नाही याचं कारण आपण सहिष्णुता पण गमवत चाललो. भारतीय समाजाचं वेगळेपण होतं ते असं की आपण सहिष्णू समाज आहोत. आपण समोरच्याचं नीट ऐकून घेतो, समजून घेतो आणि त्याला प्रत्युत्तर देताना एक किमान पातळी राखून प्रत्युत्तर देण्याची आपली परंपरा आता हळूहळू ज्या पातळीला गेलेली आहे तिथं प्रत्यक्ष शब्दाला शब्द नाही आहे, शब्दाला कानफटातच आहे. उत्तर जे आहे ना ते विषय समजून घेण्याच्या पलीकडचं आहे आणि ती समूहाची मानसिकता आहे. व्यक्तिगत पातळीवर मी येऊन यांच्या अंगाला हात नाही लावणार. थँक्यू. पण माझ्याबरोबर 50 माणसं असतील तर त्यातला तो कोण माणूस यांच्या अंगावर पहिल्यांदा धावत देईल त्याच्या पाठीवर मी पण देईल आणि मी म्हणेन तेवढीच चापटी मी पण मारून घेतो. त्याचं कारण मला झुंडीची आश्वासकता असते, त्याचं एक प्रूफिंग असतं माझ्यापाशी. विनोदी साहित्य लेखन करताना मराठीचं अजून एक वेगळेपण जे होतं ते निर्विषय विनोद हे होतं. तुम्ही मगाशी एक चांगला उल्लेख केलात की स्वतःवरच विनोद पु ल देशपांडे त्याचं आदर्श उदाहरण आहे. त्यांनी काय स्वतःवरच विनोद केले, पण स्वतःवर विनोद करायला कमालीचं धैर्य लागतं आणि तो करताना तुम्ही एका विशिष्ट समाजाचं प्रतिनिधित्व म्हणूनच करत असता. लोकांना तो तुमच्यावरचा वाटतो, प्रत्यक्षात तुम्ही एका संपूर्ण समूहाचे प्रवृत्तीवरती करत असतो. हां, त्यामुळे असा विनोद निर्माण केला तर त्याच्यावर कोणी विरोध करायचं काही कारण निर्माण होत नाही आणि तो कदाचित अभिजात पातळीला पण जाऊ शकतो. तुम्हाला मी एक वाक्य मुद्दाम वाचून दाखवतो. पुलंना नरहर कुरुंदकरांनी एक पत्र पाठवलं होतं, खाजगी पत्र आहे पुलंच्या संग्रहातले. त्यांनी 21 जानेवारी 70 साली पाठवलेल्या पत्रात असं म्हटलं की ज्या ठिकाणी व्यथा, माणुसकी, हास्य, अश्रू, विषाद हे सगळे एकरूप आणि एकजीव होते तेथे विनोद कलात्मक होतो. तो साध्य स्वरूप होतो. जे हसत असते तेच अश्रूही असते. या ठिकाणी विनोदाला नाना भावनांची गंभीर व नाना विरंगुळ्यांची हास्यमय परिमाणे एकदम लाभतात. व्यक्ती आणि वल्ली, हरितात्या, अंतुबर्वा, सांत्वनसारखी नाटिका, असामी ते बटाट्याच्या चाळीतील काही प्रसंग असे आहेत. हे कुरुंदकरांना जाणवले याचं कारण विनोदाला अभिजातता प्राप्त होण्यासाठी तो निर्विष असणं हाच मार्ग आहे. आत्ता काय आहे की मी कुठल्या पक्षाबद्दल लिहायचं आहे, कुठल्या व्यक्तीबद्दल लिहायचं आहे, कारण ती व्यक्ती सगळ्यांना माहिती आहे म्हणून मी तिच्याबद्दल लिहिलं तर पटकन कळेल, अशा हेतूनं राजकीय विनोदाकडे जर आपण वळायला गेलो तर मग समाजातल्या ज्या आपल्या भोवताला सापडणारे जे विसंगती आहेत त्याच्या पलीकडे आपण जायला लागतो. त्यामुळे तुमच्या पिढीतले जे नवे लेखक आहेत ते असा प्रयत्न करताना दिसतात का की आपण या सगळ्यात कशाला जायचं, कोणीतरी मला मारेल म्हणून मी हे नको लिहू, त्याला काय वाटेल म्हणून ते नको, सोडून देऊ ना. आपण माणसाच्या बद्दल लिहिताना आपण कोणाचे तरी प्रतिनिधीच आहोत ना. आणि हे वाचताना मलाही लक्षात येईल की अरे हे माझ्या बाबतीत असंच घडतं बरं का, हे म्हणाले स्वतःबद्दल पण माझंही तसंच होतं, असं होणारच ना. बरोबर आहे. मला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा आपण विनोद म्हणतो की विनोद निर्विष असायला हवा, तर विनोद निर्विष करता येतो, उपहास निर्विष करता येत नाही. कारण उपहास करतो तेव्हा आपण कोणावरती, तो व्यक्ती असेल, व्यक्ती समूह असेल, कोणा तर कोणाची तरी एखादी काहीतरी चूक किंवा विसंगती दाखवून देत असतो. विनोद निर्मळ असू शकतो, निर्विष असू शकतो, काही हे नाही. म्हणजे एक साधं उदाहरण देतो की माझा एक चायनीज मित्र माझ्याकडे आला होता आणि त्याने मला सांगितलं, इकडे हुआवे टेलिकॉममध्ये काम करणारा, त्याने सांगितलं की मला तुमच्या चर्चमध्ये यायचं आहे, ते प्रार्थना वगैरे कशी असते बघायची आहे. तर सोबत घेऊन गेलो त्याला. बायबलमध्ये एक म्हणजे तिकडे प्रार्थना सुरू होती, फादर जे आहेत ते काही ते प्रवचन देत होते. बायबलमध्ये एक हे आहे, वचन आहे की म्हणजे जिकडे पॅरेंटिंगविषयी सांगितलेलं आहे की तुम्ही कितीही वाईट पालक असलात तरी तुमच्या मुलाला चांगलं द्यावं हे तुम्हाला कळतं. तुमच्या मुलाने मासा मागितला तर तुम्ही त्याला साप देणार नाही, त्याने तुमच्याकडे अंड मागितलं तर तुम्ही त्याला विंचू देणार नाही. असा कुणी आपल्यामध्ये बाप आहे का? हे बायबलमधलं वाक्य फादरांनी सांगितलं. आणि माझा तो चायनीज मित्र आहे, त्याने अभिमानाने हात वर केला, विथे.
हा निर्विष विनोद झाला, कारण त्याच्या संस्कृतीमध्ये ह्या दोन्ही चांगल्या गोष्टी आहेत आणि खायच्या द्यायच्या आहेत. माशापेक्षा साप चांगला आहे, आणि तर हा निर्विष झाला, विनोद करू शकतो, हा कुणालाच लागणार नाही. परंतु मी समजा म्हणतो की आत्ताच्या ह्याच्यामध्ये GST, खोडरबरवरती GST कमी झाला, तर खोडरबरवरती GST कमी झाला, बरं झालं की आपल्याला आता खूप गोष्टी जुन्या खोडून काढायच्या आहेत, खूप इतिहास बदलायचा आहे. तर हा उपरोध आहे, हा कुणाला तरी लागेल. तर उपरोध मला निर्विष करता येणार नाही, तो कुणाला तरी लागणारच आहे. विनोद निर्विष करता येईल. एक ना ते माझ्या एका मैत्रिणीने मला फार छान एकदा सांगितलेलं. ती म्हणे काय आपल्याकडे काय मुलींना त्रासबीज देतात आणि म्हणून मग सगळीकडे आपल्याकडे म्हणतो ते अंधार पडायच्या आत तू घरात ये. म्हणे ऍक्च्युअली जिला त्रास होतो तिच्यावर आपण बंधनं घालतो. आयडियली असा नियम असायला पाहिजे की बा 4 चौघात दाखवण्याजोगे आपले पुरुष राहिलेले नाहीत. सो जर का 9 नंतर बाहेर फिरायचं असेल तर अनलेस अँड अंटिल तुझ्यावर मैत्रीण, गर्लफ्रेंड, बहीण कोणीतरी असल्याशिवाय पुरुषाने एकटं फिरायचं नाही, कारण तो त्रास देऊ शकतो. आपण काय करतोय, त्या बाईला त्रास होतो. ती असं झालंय का की 4 मुली रात्री उशिरा फिरत होत्या आणि त्यांनी पुरुष छेडले, असं नाही झालेलं अजून तरी. सो सेम मला सांगावं असं वाटतं की आपण म्हणतोय की विनोदी लिखाण करणाऱ्यांनी ना सांभाळून लिहिलं पाहिजे. तुम्ही म्हणलात निर्विष असलं पाहिजे. माझं म्हणणं असं आहे की मला ना विखारीच व्हायचंय, मला अधिकार आहे का नाही? तुम्ही मारून काय टाकता मला? तो मुख्य मुद्दा जो आहे, तो मुख्य मुद्दा हा आहे की जे मारणारे आहेत त्यांना तुम्ही सांगा ना की तू 4 चौघात फिरत जाऊ नकोस. ते धोका आहेत, सॅबी धोका नाहीये. सॅबीने काही केलेलं नाहीये. आणि किती आनंद होईल त्याला की जर त्याने काहीतरी एक लिहिलं, कोणावर तरी टोमणा मारला आणि समोरच्याने त्याच्यापेक्षा जास्त टोमणा मारला, त्याला मारायला यायचं सोडून, तर याला नक्की आनंद होईल. आजारी सॅबी नाहीये, आजारी बाहेरचे लोक आहेत. सो माझं म्हणणं असं आहे की आपण जर 4 सुबुद्ध वाचणारे वगैरे लोक असू तर आपण आपल्यातला आजारी कोण आहे ते ठरवूयात ना. ते जे एकदा ठरलेलं असेल, मला फार मनापासून, मी अगदी फ्रॉम कोर ऑफ माय हार्ट मी अभिव्यक्ती स्वातंत्र्यवादी आहे. किती बदललंय सर. पु ल देशपांडेंनी चॉईस म्हणून निर्विष लिहायचं ठरवलं होतं. सॅबी कंपल्शन म्हणून निर्विष लिहितोय. आपल्याला विरोधाभास जाणवत नाहीये, त्याचं चॉईस नाहीये. हा बरोबर, हा त्याचा चॉईस का नाहीये, तो का नाही बोलू शकत, तो का नाही मांडू शकत. मला असं वाटतं की एकदा आपण ठामपणे बोलूयात ना. माझं असं म्हणणं नाही की विनोद निर्विषच असायला सर एक मिनिट, नाही एक गैरसमज मिनिट, नाही तसं नाही. माझं म्हणणं असं आहे की आपण ठामपणे एकदा ठरवूयात ना की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे निर्विवाद माणसांना आहे. ज्याच्या भावना दुखावल्या जातात त्याला ट्रीट करण्याची गरज आहे, ना की ज्याच्या लिहिण्यामुळे दुखावल्या जातात. तुम्ही लिहा ना, त्याला तसं उत्तर द्या. त्यामुळे मला असं वाटतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चौकटीमध्ये एक गोष्ट नक्की येते, ती म्हणजे मूर्खालाही संपूर्ण अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे हा दर्जेदार लिहितोय असं माझं म्हणणं नाहीये. आत्ता मी म्हणतोय की तो बिंडोकासारखं लिहित असेल तरी त्याला जगायचा आणि मानवी मूलभूत अधिकाराचा त्याला हक्क आहे, हे आपण मान्य करणार आहोत की नाही. आपण याला का असं सांगतो आहोत असं. सो निर्विष लिहिणं ही एक अप्रतिम दर्जा आहे. ती ज्याची शैली असेल त्याने तसं लिहावं. मला ना विखारी लिहायचंय, मला जिवंत राहू देणार का नाही तुम्ही, हा प्रश्न आहे. आणि हे आपण असंच असं उच्चारलं पाहिजे. मला नाही सुचत दुसरं काही. परत मुद्दा सहिष्णुतेपर्यंतच येतो ना. म्हणजे लिहू का देत नाही, तर आमची सहिष्णुता आम्ही हरवली, गमावली. त्यामुळे तुम्ही म्हणाला आरेला 1 कार्य नाही, 200 कार्य आहेत. तो अंगावरच धावून जातो, एक माणूस नाही जात, समूह झुंडच्या झुंड अंगावर धावून जाते. त्यामुळे तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य संकोचत ते संपलेलंच आहे. त्या पु ल देशपांडेंचं एक फार छान, वारंवार पुलंचा उल्लेख येतोय. खरं दमा मिरासदार, शंकर पाटील, चिवी जोशी, बऱ्याच परंपरा आहे, पण माझी व्यक्तिगत आवड म्हणून मी मांडतोय. त्यांचं एका ठिकाणी फार छान वाक्य आहे. ते असं सांगताना सांगतात की हरी तात्यांनी असं केलं की त्यांनी आमच्या अदृश्य मुठींमध्ये अशी एक ताकद दिली. दरवेळेला मुठी वळतीलच असं नाही, पण असं वाटत राहतं की कधीतरी वेळ आली तर त्या मुठी वळतील सुद्धा, असं त्यांनी लिहिलेलं आहे. या 25-30 वर्षात सर आपण कुठे येऊन पडलो तर आपण असं म्हणतो, बघ बरं
चुकून तुझी मूठभीट वळता कामा नये. पण काय शिकवतोय आपण मनातल्या मनात सुद्धा, माझा आक्षेपच आहे तमाम मराठी माझ्या सगळ्यांवर, की आपण मनातल्या मनात सुद्धा धाडस करायला तयार नाही होत. आपल्याला मनातल्या मनात सुद्धा चुकीच्या गोष्टीला कानफोडता येत नाहीये. आपल्याला वाटतं की कुठे काहीतरी अॅट्रॉसिटी होईल की काय. मनातल्या मनात सुद्धा आपल्याला वाटतं की काहीतरी कोणाची बेदबी तरी होईल की काय. मला भीती वाटते की मला आत्ता व्यक्त होता येत नाहीये. हे माझी तत्कालिक मजबुरी आहे की आता मी परमनंटली मी मनातल्या मनात सुद्धा हसू शकत नाहीये. मी मनातल्या मनात सुद्धा सूड घेऊ शकत नाहीये. मी मनातल्या मनात सुद्धा धडा शिकवू शकत नाहीये. हा नादान समाज काय कलाकारांना सांभाळेल. हो, पण असतात लोक, तुम्ही एकदम नादान बिदान म्हणायला लागल्यावर ते ठीक आहे, ते वाचक आहेत तुमचे, असं हा नका करू. हलकेपणा आपण आणायला काही हरकत नाहीये. ते तुमचे वाचक पण आहेत, हो, तुमची पुस्तकं घेतात. पण यांनी सांगावं की मनातल्या मनात शेवटचं त्यांनी कोणाला तुडवलं. नाही, मनातल्या मनात ते रोज त्याला बघा काय, तुम्ही विचारून करा, मला खात्री नाहीये. स्काय इज द लिमिट त्यांच्यासाठी. तो मुद्दाच नाही. मुद्दा असा येतो की लेखक म्हणून व्यक्त होताना, ठीक आहे तुम्ही विडंबन करता, तुम्ही विखारीच लिहायचे, मला माझा सगळा राग त्या विनोदाच्या अंगाने व्यक्त करायचा आहे, हे स्वातंत्र्य मला मिळणार की नाही. या समाजात हे स्वातंत्र्य मिळवणं ही आता नवीन लढाई तुम्हालाच करायला लागणार आहे, लेखक म्हणून, म्हणजे कलावंत म्हणून. बचेंगे तो और भी लढेंगे. हां, त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. कारण तुम्ही जर घाबरून नको, हे नको, ते नको, तर मग तुमची ती यादी इतकी मोठी आहे की पुलंत आहे ना, गाळी विती असतं, काही गाळलेलं काही खाली चोथा सुद्धा उरणार नाही, अशी अवस्था आहे ना. मग तर आपण याच्या विरुद्ध उभं राहून विनोदाच्या अंगानं समाजातलं व्यंग असेल, समाजातल्या त्रुटी असतील, हे व्यक्त करणं, समाजालाच परत सांगणं, हे कलावंत म्हणून पण तुमचं काम आहे ना. आहेच, काम आहेच. ते काम आम्ही करत आहोत, आमच्या सोबतचे बाकीचे लोक करत आहेत. आणि म्हणजे त्याच सोबत की लोकांचा विनोदाचा कान तयार करणे, पुन्हा एकदा, म्हणजे जो पूर्वी होता तो पुन्हा एकदा तयार करणे, लोकांमध्ये जे स्वतःवर केलेला विनोद स्वीकारण्याची एक भान जागृत करणे, हे देखील करणं गरजेचं आहे. हा जो आता कार्यक्रम सुरू आहे, हा अशाच एका म्हणजे कृतीचा भाग आहे की अधिकाधिक लोकांना हे विनोद समजणे वेगळी गोष्ट आहे, आपल्यावरती केलेला विनोद स्वीकारता येणे. आणि समोरचा माणूस जेव्हा विनोद करतो तेव्हा तुम्हाला काहीतरी फटकवायचं नसतं, त्याला काहीतरी एक विसंगती दाखवून द्यायची असते, जी कदाचित त्याच्या स्वतःच सुद्धा असेल. आणि आपल्याला कधी ना कधी यावरती ओव्हरकम करायचं आहे, वर यायचं आहे. मंदार जसं म्हणाला तसं विनोद नाही टिकवायचं आहे, आपल्याला टिकवायचं आहे ते सुंदर जीवन, की जे कधी काळी आपण जगत होतो किंवा कधी काळी आपली जगायची अपेक्षा होती, इच्छा होती. असं आपण का जगू शकत नाही? आपण दिलखुलासपणे का हसू शकत नाही? आपल्यावरती केलेल्या विनोदाला का हसू शकत नाही? ते असं हसता यायला पाहिजे आपल्याला. आज इतक्या म्हणजे शारीरिक मानसिक विकृती निर्माण झालेल्या आहेत, कारण आपण विनोदाचं देखील सेगमेंटेशन केलेलं आहे. म्हणजे अमुक एक कॉमेडियन विनोद करतो, हा त्यांच्या पक्षाचा आहे, हा आपल्या विरुद्धच करतो. म्हणजे त्याचा विनोद कितीही चांगला असला तरी मी हसत नाही. आणि दोन्ही बाजूनी हे असं चाललेलं आहे. तर हे व्हायला नको. विनोदाला विनोद म्हणून स्वीकारता आलं पाहिजे, आणि विनोदाला उत्तर द्यायचं असेल तर तेही विनोदातच देता आलं पाहिजे. असं केलं तरच म्हणजे विनोद वाढेल, विनोद टिकेल, आणि एक हेल्दी वातावरण निर्माण होईल असं मला वाटतं. शस्त्र बदलायची परवानगी नाही पाहिजे साहेब. माझं शस्त्र विनोद आहे ना, तर तू मला माझ्या शस्त्राने मारलं पाहिजे. माझं शस्त्र विनोद आणि तुझं शस्त्र काठी, असं नाही चालणार, बिलकुल नाही चालणार. आणि आता हे भान जर आपण देऊ शकलो, याच्याबद्दल बोलत राहू शकलो, आणि एवढ्या सगळ्या राड्यानंतरही आणि इतक्या सगळ्या रागानंतरही मला फारच आशा आहे, आपले लोक ना काय 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 पचवतात आणि परत टवाळच होतात. सो मला असं वाटतं हा एक थोडा पॉज आपण घेतलाय, आपण परत टवाळू, मग आपल्याला लक्षात येईल की मॅनिफेस्टोमध्ये येईल की कोणी विनोद केला तर आम्ही त्यांना मारत नाही, कोणी काहीतरी माझ्या धर्मावर लिहिलं असं लेखी तर मी त्याचं पुस्तक जाळत नाही. तुम्हाला अशी लेखी कमिटमेंट पाहिजे. हे असं नाही, मला असं येईल काय माहिती, हे करायला आपण लोक म्हणूनही प्रतिष्ठा देत नाही. खरे, आपण प्रतिष्ठा द्यायला लागलो ते मॅनिफेस्टो मध्ये येईल, 100% येईल की बाबा मारायचं नाही अजिबात.
जे कोणी आहे की नाही, तुम्हाला त्याचं जे काय करायचं ते नाही करायचं. हे आपल्याला जर दुखत असेल ना, की माझ्यावरच्या कोणत्याही एका माणसाला, माझ्या आयडियॉलॉजीचा असो किंवा दुसऱ्या कुठल्याही आयडियॉलॉजीचा असो, त्या माणसाला उद्ध्वस्त होताना बघताना जर मला आनंद होत असेल, तर मग मी एका पॉलिटिक्सचा भाग झालेलो आहे. मी जगण्याच्या प्रवाहातनं बाहेर पडून राजकारण नावाच्या गटाराचा भाग झालेलो आहे. मला जर वाटत असेल की नाही मला याचं पटत नाही, पण याने जिवंत राहायला पाहिजे, याला मारता कामा नये, एक काढून येत ना, एवढं बोललो, एवढी मागणी करू शकतो आपण की शस्त्र बदलायचं नाही. यांनी अग्रलेख लिहिला, मी अग्रलेख लिहिला. हा कुस्तीला उतरला, मी कुस्तीला उतरेन. यात हे शस्त्र बदलतोय, दॅट्स द प्रॉब्लेम. मुद्दा तो एकमेकांचं स्वातंत्र्य जपणं ही तर मानवाची मूलभूत संकल्पनाच ही आहे ना, की तुझं तू माझं मी, पण तुझं स्वातंत्र्य जपणं ही माझी जबाबदारी आणि माझं स्वातंत्र्य जपणं ही तुझी जबाबदारी आहे. आणि आपल्या सगळ्यांचं मिळून एखाद्या बिंडोक आणि मूर्खाचं स्वातंत्र्य जपणं ही सुद्धा जबाबदारी. मग असं नाही, असं होऊ शकतं 100% की कम्प्लीट येडपट माणूस, की त्यावर अविश्वासार्ह आणि टिंपाट माणूस काहीतरी म्हणेल, तुम्हाला माहिती आहे की हा चारित्र्यहीन आहे, तुम्हाला माहिती आहे की हा एक नंबरचा बिंडोक आहे, पण आपल्याला प्राणपणाने त्याच्या म्हणण्याच्या बाजूने उभं राहायला लागेल. त्याच्या स्वातंत्र्याच्या बाजूने उभं राहायला, म्हणण्याच्या नाही, त्याच्या स्वातंत्र्याच्या बाजूने उभं राहायला लागेल. ज्या वेळेला आपण एवढा दमसास तयार करू, त्यावेळेला परत जर दुर्गाबाई चुकून आपल्या समाजात प्रगट झाल्या, तर आपण त्यांच्या मागे उभं राहण्याचं धाडस दाखवू शकू. नाहीये तर मग ठीक आहे. पण गेल्या काही वर्षात एकूण विनोदी साहित्य कमी प्रमाणात प्रकाशित होतं, असा एक आक्षेप किंवा आरोप, खरं आक्षेप खरंय नाही. म्हणजे असं कोण म्हणतंय, एकतर ते वाचत नसतील किंवा विनोदी साहित्य जे निर्माण होते ते त्यांच्यापर्यंत पोहोचत त्यांना नसेल. विनोद कळत नसेल. हां, कळत नसेल, मग पोहोचत नसेल. असं जनरल स्टेटमेंट खूप लोक करतात ना, की आजकाल मराठी सिनेमामध्ये काही दम राहिलेला नाही. हे जनरल स्टेटमेंट झालं. त्याला विचारा बाबा तू मागच्या वर्षभरात किती मराठी सिनेमे पाहिले, त्याने पाहिलेला नसतो, परंतु असं जनरल स्टेटमेंट. टीव्हीवरच्या मालिका फालतू असतात. हिशेब बघा, मी साधारण अंदाज सांगतो, वर्षाला साधारण मराठीमध्ये कमीत कमी 6,000 ते 7,000 पुस्तकं प्रकाशित होतात. 7,000 6,000 पुस्तकं प्रकाशित होणं हा एक मोठा उद्योग आहे. मगाशी मी म्हटलं तुमच्या गप्पा मारताना की कोणीतरी लिहितो, कोणीतरी कंपोज करतो, कोणीतरी प्रूफ रीड करतो, कोणीतरी छापतो, कोणीतरी बाइंड करतं, कोणीतरी विकतं. ही एक मोठीच्या मोठी साखळी आहे, उद्योगाची साखळी आहे. यामध्ये एवढी पुस्तकं जर प्रकाशित होत असतील तर यामध्ये विनोदी साहित्याची पुस्तकांची संख्या किती असते? विनोदी साहित्याची संख्या देखील बऱ्यापैकी असते. म्हणजे आत्ताच्या घडीला मी तुम्हाला नावं म्हणजे फार नाही हाताच्या बोटावरती, परंतु आपल्या समोर इकडे सारिका कुलकर्णी आहेत, राजा गायकवाड चांगलं लिहितात, ज्युनियर ब्रह्मे चांगलं लिहितात, असे कित्येक आहेत, लेखक लेखिका आहेत, खूप चांगलं लिहितात. पण होतं काय, सगळ्यांचंच लेखन पोहोचत नाही. ज्यांची लिहिती लेखणी आहे ते टाकसळे जी काय, टाकसाळे सर अजूनही लिहितात, लिखाणाची पुस्तक मंगलाजी गोडबोले वेळा अजूनही लिहितात, त्यांची पुस्तकं वाचली जातात. तर लिखाण चालू आहे, लेखन, परंतु सगळ्यांपर्यंत पोहोचत नाही, किंवा जे असं बोलतात की चांगला विनोद लिहिला जात नाही ते मुळात वाचतच नाही. दुसरी गोष्ट अशी, तुम्ही आता म्हणाला 6,000 7,000 पुस्तकं छापली जातात वर्षभरामध्ये. त्या 6,000 7,000मध्ये ज्याला दर्जेदार म्हणता येतील अशी किती असतील? फार तर 5% 10%. फारच झालं. म्हणजे खूपच जास्त म्हटलं, पण समजा 5% असतील. तर सगळ्या पुस्तकामध्ये दर्जेदार 5% असतील, तर विनोदालाही तोच निकष लावा ना, की त्याच्यातही 5%च मिळतील चांगली. मग तेवढी नक्कीच असतात. कारण ते 5-6 हजार पुस्तकांचा जो आकडा आहे ना, त्या आकड्याबद्दल मला थोडे आक्षेप आहेत. कारण त्या 5-6 हजारामधले 2,500-3 हजार जे आहेत ना, ते MPSC कसं व्हावं, राज्यसेवा पूर्व परीक्षा, इंग्रजी कसं बोलावं, रातोरात पर्सनॅलिटी दुरुस्त कशी करावी, आणि मी काय केल्यानंतर माझं जगावर छाप पडू शकतो, अशा छापाची पुस्तकं निम्मे तरी आहेत. 50% पेक्षा जास्त आहेत ती. हा, म्हणजे ही आहे, आणि ती तुकारामापेक्षा जास्त आहे. त्यांना इतकं कमी लेखू नका, ते खूप आहेत. मुद्दा काय, ते साहित्य म्हणून आपण मान्यच करत नाही. मुद्दा काय, व्यवसाय म्हणून एकूण जी काही पुस्तकं फक्त साहित्याला वाहिलेली असतील, त्यामध्येही विनोदी साहित्याच्या पुस्तकांचं प्रमाण कमी आहे. तुम्ही म्हणता ते मला मान्य आहे की हे एक
परसेप्शन आहे. तर मी थोडं ऍड करू. मला असं वाटतं की इंडस्ट्री म्हणून विनोद नावाची इंडस्ट्री जी आहे ती गत 10 वर्षामध्ये खूप मोठी होतीये आणि त्याला एक चांगला बूस्ट मिळालाय. करेक्ट. आत्ताचे आकडे हे अजिबात भीती घालणारे आकडे नाहीत. बरोबर. म्हणजे याला फक्त फॉर्म जे आहेत ते बदलत बदलत गेलेले आहेत. माझ्या छापून आलेल्या पुस्तकाच्या प्रती 1000 असतील तर कदाचित माझी पोस्ट जी आहे ती 50,000 लोकांपर्यंत गेलेली आहे, ती वाचली जाते आहे. आत्ता मला खूप आनंद आहे की अनेक स्टँडअप कॉमेडियन्स, मी आत्ता दर्जावर जातच नाही कारण दर्जावर आपण नंतर बोलू, किमान शहाणे होण्यावर बोलूयात. सो दर्जावर मी जातच नाही, पण अनेक स्टँडअप कॉमेडियन्स जे आहेत त्यांचे जे फॉलोअर्स आहेत ते फॉलोअर्स अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त आहेत, अनेक फिल्म सेलिब्रिटीजपेक्षा जास्त आहेत. सो जो काही विनोद ही सगळी मंडळी म्हणून क्रिएट करण्याचा प्रयत्न करतायत ती एक इंडस्ट्री बनते आहे आता. आणि एकूण सगळ्या लिखाणामध्ये म्हणजे मला भीती होती मधल्या काळामध्ये की आपण काय फक्त ते आध्यात्मिक कथांच्या नवीन अर्थाचीच इंडस्ट्री, एवढ्यापुरतं साहित्य उरतं का काय. सुदैवाने आपण त्याच्यावर मात करून दाखवली आणि विनोदाला स्वीकारायला लागलेले आहेत लोक. मग आता कालचा परवाची मॅच झाली ना, त्या मॅचमध्ये त्या पोरी खेळल्या, जिंकल्या. आता असं होणार आहे घराघरामध्ये निदान एका आपल्या पोरीच्या क्रिकेटचा ऑप्शन पण देण्याची एक शक्यता त्या याने निर्माण केली. हे सगळे जे स्टँडअप कॉमेडियन्स, सोशल मीडियावर लिहिणारी मुलं आणि हे सगळी जण जी आहेत ना, यांनी विनोदाला एक स्टेप पुढं केलंय, पुढं नेलंय किंवा किमान पक्षी जिवंत केलंय. तर विनोदाच्या बाबतीमध्ये मी विनोद आणि उपहास या 2 गोष्टींच्या बाबतीमध्ये मी खात्रीनं सांगू शकतो की इंडस्ट्री मोठी होते आहे. म्हणजे सुदैवाने आम्ही इतके भाग्यशाली आहोत जे या जॉनरमध्ये लिहितात की त्यांचं मार्केट आधी तयार झालंय आणि मटेरियल अजून आलेलं नाहीये. सर स्कोप आहेच ना. बरं, पण तिचं पण खरी गरज आहे ती हिरोची आहे. असा एक हिरो असला ना की त्याची कॉपी करण्याची गरज समाजाला वाटायला लागते. जे तुम्ही मगाशी क्रिकेटचं उदाहरण दिलं की हे खेळाडू पाहिल्यानंतर आपला मुलगा कदाचित होईल बॉस असेल काय सांगता येत नाही, करू तर प्रयत्न. असे समाजाला असे हिरोज लागतात, सगळ्या क्षेत्रात लागतात. असे विनोदाच्या क्षेत्रातही असे हिरो असतील, नक्की असतील. ते दृश्यमान व्हायला हवेत आणि ते लोकांपर्यंत पोचायला हवेत आणि त्याच्याही पलीकडे समाज सुदृढ व्हायला हवा असेल तर त्याच्यासाठी चांगलं विनोदी साहित्य निर्मितीशिवाय पर्यायच नाही. हा पर्याय जो पण समाज स्वीकारत नाही आणि लेखक म्हणून त्याला ती आपली अभिव्यक्तीची गरज वाटत नाही, तो पण ही सगळं कुढत राहणं आणि करवादले पण वाढत जाणं हे स्वाभाविक होणार ना. एक विनोदाचं मार्केट वाढतंय असं मी म्हणत असताना माझं सांगायचं राहिलं, त्याच्यात मी उल्लेख करायचा राहिला, ती माझी मोठी चूक होती. आपण या एकूण सर्व विनोदाच्या मार्केटच्या विस्तारामध्ये आपण टेलिव्हिजनवरच्या चर्चांचा उल्लेख माझा राहून गेला. मार्केट वाढतंय सर, मार्केट वाढतंय. खरं फारच ते इतकं सुंदर हसायला देणारी घटना दुर्मिळ असतात ना. हे मार्केट मोठं होईल, लोक विकत घेऊन वाचायला लागतील. कदाचित फॉर्मॅट जो आहे तो मुद्रित असणार नाही, फॉर्मॅट डिजिटल असेल. आपल्याला एक आकडेवारी बघायला पाहिजे आणि मला असं वाटतं की ते चेक केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की किंडलवर विकण्या जाणाऱ्या ज्या एडिशन्स आहेत त्या एडिशन्समध्ये हे सेल्फ हेल्प वगैरे सगळं बाजूला केलं तर जो जॉनर सेल्फ हेल्प, अध्यात्म हे सगळं जर बाजूला केलं तर कादंबऱ्यांच्या बरोबरीने विनोदी डाउनलोड केलं जात आहे, विनोदी लिखाण डाउनलोड केलं जात आहे, ते वाचतायत. कदाचित ते छापणारे प्रकाशक नाही आहेत पण डिजिटल आवृत्त्यांमध्ये किंडलवर किंवा या सगळ्या फॉर्मॅटमध्ये विनोदाचं म्हणजे मी तुम्हाला अचानक सांगतो आणि अगदी गांभीर्याने मी त्याला विनोदी लिखाण म्हणूनच सांगतो आणि कदाचित रामदासांचं एकमेव विनोदी लिखाण म्हणजे तुम्ही आता जर सर्च करून बघा मूर्खाची लक्षणं, हे रामदासांचं जे लिखाण आहे मी त्याला विनोदी आणि उपहासाचंच लिखाण समजतो. ते संत वाङ्मय वगैरे गांभीर्याचं आहेच पण ते जे लिखाण आहे त्या लिखाणाला किती डाउनलोड्स आहेत, ते आजही लोक त्यातले शब्द लागत नाहीत तर शोधून. आडनाव भारदे आहे, बरं आहे, देव यांना आडनाव भारदे असल्यामुळे. सो हे मार्केट वाढतं आहे, हे मार्केट वाढत जाईल, हे सुचिन्ह आहे. हे मार्केटमध्ये चांगलं लिहू शकणाऱ्यांची मोठी फौज असायला हवी आहे. अनेक चांगल्या गुणवंत मुलांनी
हे मुलांनी मुलींनी हे जॉनर स्वीकारायला पाहिजे आणि त्याचे कॉन्शियस प्रयत्न व्हायला पाहिजेत. मला असं वाटतं की मी मगाशी म्हणालो तसं की मार्केट तयार आहे, आता सप्लाय यायला पाहिजे. सप्लाय देणारे तुम्हीच आहात. नाही बरेच आहे. येऊ नाही, शकतात. तुमची पिढी आहे. मगाशी म्हटलं आणि आम्ही प्रतिनिधी म्हणतो त्याला त्यांच्या- अजून एक, मगाशी तुम्ही डिजिटलचा उल्लेख केलात, मी मुद्रितातला माणूस आहे. आता नव्या टेक्नॉलॉजीमध्ये माझं पुस्तक मीच छापतो आणि मीच वाटतो, हे प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे, आपल्याला कल्पना नसेल. 200-200, 500-500 प्रती मीच छापतो आणि मीच माझ्या मित्रांना नाते. मगाशी साहेबी गप्पा मारताना म्हणाले आता लेखकांना पुस्तक वाटायचे असतं आणि लेखक वाटतात आणि वाचक वाढतात. म्हणजे शेवटी तुम्हाला वाचकांपर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग जे आहेत ते मुद्रिताचे मार्ग अजूनही उपलब्ध आहेत. आणि पुढे कदाचित मुद्रित किंवा छापलेलं पुस्तक हे प्रमाण कमी होत जाईल, परंतु कमी होणार नाही, काळजी करू नका. विनोदाचं प्रमाण कमी नाही होणार. कमी होता त्याच्यासाठी कामा वेगवेगळी नये. माध्यमं तयार झालेली आहेत, आणखी तयार होत आहेत. त्याच्यामुळे विनोद राहील. आणि मंदारने जसं म्हटलं तसं की विनोदाला मार्केट खूप मोठं आहे आणि ते दिवसेंदिवस वाढतं आहे. हेच माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठं सूचना आहे. तुमच्या नक्की दोघांचेही सूचना आहे. मनापासून आभार. खूप छान गप्पा झाल्या. तुम्ही मनमोकळेपणाने बोललात, याबद्दल पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. थँक्यू. अत्यंत सुरेख अशी ही सगळी चर्चा रंगली. यानंतर आता या दोन्ही मान्यवरांचा सत्कार आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. त्यासाठी लोकसत्ताचे सन्माननीय संपादक गिरीश कुबेर सरांना विनंती करतो, त्यांनी कृपया रंगमंचावरती यावं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. कोणाला विचारलं बोलणार का, म्हटलं बोलणार नाही मी, फक्त मंदार भारदे लोकसत्ताचे लेखक आहेत, मंदारला जाहीर इशारा देऊ इच्छितो. ती जी कल्पना मांडलेली आहे, पुतळे जाळण्याची व्यवस्था केली जावी. 8 दिवसात 1700 कोटीची कंत्राटं निघतील महाराष्ट्रामध्ये. आणि मग मला असं वाटतं त्याची तयारी करायला लोक उद्या बातमी छापल्यानंतर येतील. तर तशी निश्चितच व्यवस्था होईल. जॉन वॉन न्यूमन नावाचा एक खूप चांगला गणिती होऊन गेला. त्याचा एक आवडता किस्सा आहे, तो सांगतो आणि थांबतो, कारण तो किस्सा हा सर्वव्यापी सर्वकालिक आहे. तर त्यांनी तो गणिती तत्वज्ञ पहिल्या महायुद्धानंतर बर्लिनमध्ये एक माणूस असा बोर्ड घेऊन उभा राहिला ज्या चौकामध्ये, महत्वाच्या चौकामध्ये, की कैसर मूर्ख आहे. काहीच म्हटलं नव्हतं त्यांनी, कैसर मूर्ख आहे. तर जर्मन पोलीस आले आणि म्हणाले, हे चल, असं नाही करायचं, तू कैसरचा अपमान करतोस, तुला मी अटक करतो. तो सांगायला गेला की अहो, मी जर्मनीच्या कैसरविषयी म्हणत नाहीये, मी ऑस्ट्रियाच्या कैसरविषयी म्हणतोय. तर त्याला पोलीस म्हणाले, तू खोटं बोलतोयस, आम्हाला माहिती आहे तू कुठल्या कैसरविषयी बोलतोय. तर अशा वातावरणामध्ये या दोघांनी जरूर विनोद जिवंत ठेवावा. लोकसत्ता तर म्हणजे अतिशय चांगलं व्यासपीठ आहे आणि लोकसत्तेने मला वाटतं तुम्ही खाजगीतही सांगू शकाल, काय म्हणतात त्याला, भीता अतिशय उत्तमपणे लोकसत्तेमध्ये त्यांचे लिखाण आलेलं आहे. धमक्या बिमक्या आल्या असतील, त्या मजा आहे, जरा धमक्या आल्या की बरं असतं. नेहमी रोजच मी घेत असतो, अनुभव आहे. त्यामुळे आणि मी प्रशांत कुलकर्णी, तुम्ही दोघे खूपच मजा आणलेली आहे त्याच्यामध्ये. तर आपण सगळे या कार्यक्रमासाठी आला, त्या दोघांचे मनापासून अभिनंदन. एकच छोटीशी तक्रार आहे, कमी लिहितात, त्यांनी जरा लिहावं, बाकीच्या व्यवसायातनं वेळ काढावा आणि लोकांना हसवण्यासाठी आणि ते प्रबोधनासाठी थोडासा वेळ अधिक द्यावा, ही विनंती ती मान्य करतील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. सरांना विनंती करतो आपण पुस्तकं भेट देऊन त्यांचा सत्कार करूया. आधी सॅबी परेरा, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर तिरकस विनोदी शैलीत मराठी, हिंदी भाषांमध्ये आणि सामवेदी, कादोडी या बोलीभाषेत लिखाण करणारे लेखक आणि कवी. यानंतर सरांना विनंती करतो, मंदार भारदे सरांना आपण पुस्तकं भेट देऊया. बघ्याची भूमिका हे लोकसत्तामधील सदरावरती आधारित पुस्तक मॅजेस्टिकने प्रकाशित केलंय. एशियाटिक सोसायटी कार्यकारी मंडळ सदस्य आहे आणि पुढचं हे फार महत्वाचं आहे, खाजगी विमान आणि हेलिकॉप्टरचा व्यवसाय आहे. मी सरांना विनंती करतो, ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध लेखक मुकुंद संगोराम सर यांना सुद्धा, हो लगेच सांगतो, हो त्यांना सुद्धा आपण ही पुस्तकं भेट देऊया. एकदा जोरदार टाळ्या ह्या सगळ्यांसाठी.
पुढचं जे चर्चासत्र आहे ते पारलिंगींची अभिव्यक्ती हा खरं तर विषय आहे. पारलिंगींचे जगण्याचं वास्तव आजही जनसामान्यांपर्यंत पोहोचलेलं नाही याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. त्यांच्याविषयी समजून घेण्याऐवजी अनेक गैरसमज जे आहेत ते तेवढेच दृढ आहेत याची आपल्याला कल्पना आहे. या विषयावरती व्यापक चर्चा होणं हे लोकसत्ताला गरजेचं वाटतं. म्हणूनच पारलिंगींची अभिव्यक्ती या चर्चासत्राचं आयोजन केलंय. एक 5 ते 7 मिनिटांचं मध्यंतर घेऊ आणि लगेच इथे आपण ते सुरू करणार आहोत.